सर्जन्स आर ट्रू आर्टिस्ट. वी ट्रेन टू बी पेंटर्स. ऑर्थोपेडिक सर्जरी खूप हाणामारी किंवा ठोकायचं काम असं समजतं. दॅट इज रिअल रिस्पेक्ट फॉर सॉफ्ट टिश्यूज. आणि तशी सर्जरी करायला जर जमली तर मग माझ्या आयुष्यात मी काहीतरी केलं असं मला समजायला येईल. पुण्यातील रोबोटिक नी रिप्लेसमेंटसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर श्रीरंग गोडबोले आज आपल्याबरोबर काय बोलताय वर आहेत. तर वेलकम टू काय बोलताय श्रीरंग. हॅलो. आणि हा आपला पहिला आमचा पॉडकास्ट आहे विथ अ डॉक्टर आणि मेनली ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन. तर वेलकम टू काय बोलताय. कसं वाटतंय, काय म्हणतोयस. तुमचा जसा पहिला डॉक्टरांबरोबरचा पॉडकास्ट आहे तसा तो माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. ओके. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड टू टॉक विथ यू ऑन अन इन्फॉर्मल सेटिंग. आणि मला तुमची म्हणजे आपण या पॉडकास्ट थ्रू सगळ्यांपर्यंत काही इन्फॉर्मेशन जी पोहोचवणार आहे इम्पॉर्टंटवाली, महत्त्वाची, एस्पेशली रिलेटेड टू ट्रीटमेंट्स आणि उपाययोजना ज्या असतात मेडिकलशी रिलेटेड, ऑर्थोपेडिक्सशी रिलेटेड, नी पेनशी रिलेटेड. तर मला ह्याच्याकरता आत्ता खूप उत्साही आहे की या माध्यमातून आपलं माझा पहिलाच प्रोग्राम असल्यामुळे ह्याच्याकरता मला चांगलाच एक्साइटमेंट आहे आता. ॲब्सोल्युटली. तर जसं तू म्हटलास की तुझं स्पेशलायझेशन आहे नी रिप्लेसमेंट, ट्रीटिंग ऑफ अर्थरायटिस, आय गेस, संधिवात आणि जॉईंट रिप्लेसमेंट, करेक्ट. तर बिईंग अ डॉक्टर ही जर्नी म्हणजे तू म्हणजे कसं, हाऊ डिड यू मॅप दिस जर्नी, म्हणजे कसं लहानपणीपासून काय बरोबर फिक्स्ड होतं डॉक्टर व्हायचं का काय, कशी ही जर्नी तू कव्हर केली आहेस. ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई डॉक्टर आहे, वडील इंजिनियर आहेत. ओके. त्यामुळे लहानपणीपासून माझ्यावर प्रेशर होतं की एकतर या दोन स्ट्रीम्समधलं कुठले तरी घ्यायला पाहिजे. ओके. त्यामध्ये मला वाटतं आई थोडी जिंकली. त्याच्यानंतर त्यांनी मेडिकलला जाण्याचं त्यांनी म्हणजे फोर्स असं मी नाही म्हणणार, पण त्यांनी मला खूप इन्स्पायर केलं. बरोबर. त्यांची मेहनत एकंदर बघून किंवा त्यांचं काम बघून विथ पेशंट्स आणि त्यांचा एक जो ऋणानुबंध होता पेशंट्स बरोबर, त्याच्यात मला खूप इन्स्पिरेशन मिळालं. लहानपणीपासूनच मी हॉस्पिटल्समध्येच आईबरोबर बऱ्याच वेळेला असायचो, ICUमध्ये, वॉर्ड्समध्ये. त्यानंतर त्याचा प्रभाव थोडाफार माझ्यावर जास्ती पडला, असा थोडाफार नाही जास्तीच प्रभाव पडला असं म्हणायला लागेल. मग ॲज अ डॉक्टर इट्स म्हणजे खूपच आर्डुअस जर्नी असते की हार्ड असते आणि टाईम कन्झ्युमिंग असते. बरोबर. एनिवेअर बिटवीन 10 to 12 years इज द नॉर्म. माय गॉड. मग 12th नंतर जेव्हा मी केलं तर मी 2012मध्ये MBBSला ॲडमिशन घेतली. तर त्याच्यामध्ये आम्हाला तेव्हा MSCET होती. ओके. ती क्लिअर केल्यावरती मग माझं MBBS मी पुण्यातनंच केलं. ओके. MBBS 5 years झालं. पण MBBSच्या वेळेला मला ऑर्थोशी खूप एक्सपोजर आलं. त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या 2-4 इंजुरीज झाल्या, फ्रॅक्चर्स. ओके. त्यानंतर माझं ऑर्थोशी एक्सपोजर अजून वाढत गेलं. बरोबर. मग आफ्टर अ पॉईंट ऑफ टाईम त्याच्यामधला रस वाढत गेला, त्याच्यामधली रुची वाढत गेली. आणि अराऊंड आय थिंक माझं फायनल इयर असताना आय वॉज प्रिटी शुअर की मला ऑर्थोपेडिक्सच करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंड्सचे वडील वगैरे हे सगळे मला भेटले. त्यांच्या थ्रू मला वेगवेगळं अजून प्रोफेशनल एक्सपोजर मिळालं की हाऊ दे गो अबाउट देअर डे, हाऊ दे प्लॅन देअर सर्जरीज अँड ऑल. बरोबर. आणि आफ्टर क्लिअरिंग माय इंटर्नशिप आय क्लिअर्ड माय नीट PG ऑल्सो. बरोबर. फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला ऑर्थोपेडिक्सला मिळालं. आय डिड माय रेसिडेन्सी ट्रेनिंग ॲट तळेगाव. ओके. मग 3 yearsची ती रेसिडेन्सी ट्रेनिंग असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळतो. बरोबर. आफ्टर 3 years आय कम्प्लिटेड माय MS. देन आय वेंट फॉर माय DNB एक्झामिनेशन. आय क्लिअर्ड दॅट ऑल्सो इन माय फर्स्ट अटेम्प्ट. बरोबर. अँड देन लेटर ऑन आय जॉईन्ड द फेलोशिप. ही फेलोशिप महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस MUHS नाशिकच्या अंडर होती. आणि ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम माझं पहिलं इंट्रोडक्शन झालं वैद्य सर आणि लोकमान्य हॉस्पिटलशी. ओके. ओके. आणि ही जी फेलोशिप आहे ती जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आहे. बरं. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट्स आम्हाला बघायला मिळतात आणि करायलाही मिळतात. एक म्हणजे कन्व्हेन्शनल, दॅट इज विदाउट रोबोटिक्स. ओके. आणि दुसरं जे असतं ते असतं विथ द हेल्प ऑफ रोबोट्स. राईट. तर याच्यामध्ये मग फर्स्ट टाइम एक्सपोजर झालं वैद्य सरांबरोबरच. आणि जसं आपण लहानपणी असतो आणि आपल्याला जादूचे खेळ बघायला मिळाला, आपल्याला एकदम अमेजमेंट होते की हे काय झालं. त्या हिशोबाने इट वॉज लाईक वॉचिंग अ मॅजिशियन play with, and he was a magician and his tools were the knees. So like ते टोपीतनं रॅबिट वगैरे काढतात तसं ते एकदम अमेझिंग होतं. खरंच की कॉम्प्लेक्स टू कॉम्प्लेक्स केसेस, कॉम्प्लेक्स टू कॉम्प्लेक्स नीज जे खूप अवघड म्हणजे आम्हाला किंवा कुणालाही अवघड असतात ट्रीट करायला किंवा सर्जरी करायला,
ते त्यांच्या त्या जादूच्या छडीमुळे म्हणजे रोबोटमुळे एकदम इट इज व्हेरी मच इझियर आणि इट इज सब्जेक्टिव्ह ओरिएंटेड, सॉरी ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड. म्हणजे तुम्ही त्याला वेगवेगळे पॅरामीटर्स लावून असं नाही म्हणणार की ही सर्जरी माझ्याप्रमाणे चांगली झाली किंवा तुमच्याप्रमाणे चांगली झाली, ही चांगलीच झालेली आहे. ओके ओके. पण जसं तू आता म्हटलास की पूर्वी ट्रेडिशनल अप्रोचेस होता, बरोबर, आणि आता रोबोटिक्स. ठीक आहे. सिन्स वी आर इन द 2023 आणि सगळं एज ऑफ डेव्हलपमेंटमध्ये आपण आहोत. सो पण पेशंट्सचा माइंडसेट कसा असतो या बाबतीत, की एखाद्याला आपण सांगितलं की अरे तुमची सर्जरी रोबोटिक्सनी होणार आहे किंवा असं एखाद्या रोबोटनी, आणि ठीक आहे जनरली किती पण जर कोणी व्यक्ती एज्युकेटेड असो नसो पण तरी एक रोबोट आपली हे, तर हा एक्सपिरियन्स कसा असतो आणि काय डिफरन्स आहे हे आम्हाला एकदा आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगशील? पहिले म्हणजे मला सांगू असं वाटतं की सर्जरी म्हणल्यावरतीच बऱ्याचशा लोकांना भीती वाटते की आता काय होणार आहे. कारण की युजली लोकांना त्याच्याशी रिलेटेड जास्ती माहीत नसतं. आणि आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळेला हॉस्पिटल्समध्ये गेल्यावर आपल्याला डॉक्टर जे असतात ते एक 5-10 मिनिटं भेटतात आणि त्यावर आपली सर्जरी प्लॅन होते. बरोबर. त्याच्यानंतर आपण घरी जाऊन बऱ्याच वेळेला इंटरनेटवर सर्च करून त्यातली इन्फॉर्मेशन काढतो किंवा डॉक्टरांशी जास्ती बोलतो, पण तरी आपल्या मनातले डाऊट्स एवढे व्यवस्थित क्लिअर होतात का नाही याच्यावरती डाऊट आहे. बरोबर आहे. तर आमच्याकडे लोकमान्य हॉस्पिटलला एक काउन्सिलर्सची स्पेसिफिक टीम आहे. ओके. सो दे एक्सप्लेन, ते तुम्हाला सांगतात की व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ ईच टाईप ऑफ सर्जरी, ईच टाईप ऑफ इम्प्लांट, ईच टाईप ऑफ नी. कारण की ॲज यू कॅन सी दॅट एव्हरीवन हॅज अ डिफरंट टाईप ऑफ नी. सगळ्यांचे नीज वेगळे आहेत, सगळ्यांचे लागणारे इम्प्लांट वेगवेगळे आहेत, बरोबर, सगळ्यांना लागणारे रोबोट पण कदाचित वेगवेगळे आहेत. ओके. तसे रोबोट्समध्ये टाईप असतात तसं. ओके. तर कन्व्हेन्शनल जेव्हा पहिले सुरू झालं तर नी रिप्लेसमेंट गोज बॅक ऑलमोस्ट 50 to 60 years. राईट राईट. सो पहिले जे नीज होते त्याच्यामध्ये आता हळूहळू ॲडव्हान्समेंट झाले, जसं की आपले फोन्स पण आहेत. बरोबर. ते आता नवीन व्हर्जन्स येतात, आपण नवीन व्हर्जन्स घेत जातो, आपल्याला आवडतात. तसेच नीजचे 13, 14 दॅट इज अ मेजर इश्यू की म्हणजे आपल्याला अपग्रेड व्हावं असं सारखं वाटतं. बरोबर. तसेच नी रिप्लेसमेंटच्या टेक्नॉलॉजीमध्ये ओव्हर द पास्ट 50 years खूप जास्ती म्हणजे मटेरियल्समध्ये विच आर युज्ड आणि डिझाईन्स, इम्प्लांट डिझाईन्समध्ये ह्याच्यामध्ये पण खूप फरक पडत गेलाय. आणि नाव दे आर स्लोली प्रोग्रेसिंग, बट ॲट द स्टेज दॅट दे आर राईट नाव इट्स क्वाईट गुड. ओके. हे मी एक म्हणजे सगळ्यांना सांगतो की देवाने जसं दिलेलं आहे तसं एक्झॅक्ट तर आम्हाला बनवता येणार नाही. बरोबर आहे. बट वी आर प्रॉबेबली व्हेरी क्लोज टू इट. करेक्ट करेक्ट. मग पहिले जे नी रिप्लेसमेंट्स व्हायचे त्याच्यामध्ये हे जे असायचे सर्जन बेस्ड असायचे की तुम्हाला तुमचा अंदाज घेऊन मग तुम्ही ते नी रिप्लेसमेंट कराल. त्याच्यामध्ये पॅरामीटर्स जे असायचे ते मेजरेबल होते. ओके. म्हणजे तुम्हाला 9 mm बोन पीस काढायचा आहे, 9 mm किंवा 10 mm, आणि त्याच्यावरनं तुम्हाला एक स्टेबल पेनलेस नी पेशंटला द्यायचा जो तो वापरू शकतो. बरोबर. तर हे काय होत गेलं की हळूहळू लोकांच्या असं लक्षात आलं की जसं मी सांगितलं की नॉट एव्हरीबडीज नी इज द सेम. बरोबर. तर आम्ही एक फिक्स म्हणजे आधी एक फिक्स अल्गोरिदम घेऊन लोक काम करायचे की हे असं 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 होणार. पण मग असं काही वेळाने लक्षात आलं की सगळ्यांनाच ते अल्गोरिदम फिक्स होणार नाही. बरोबर. तर वेगवेगळ्या टाईप्सच्या पेशंट्सला वेगवेगळे बॅलन्सिंग फिलॉसॉफीज ज्याला आम्ही म्हणतो की टेक्निकल मी जास्ती बोलणार नाही, पण असं कायनॅमॅटिक, मेकॅनिकल अलाइनमेंट किंवा असे जे अलाइनमेंट फिलॉसॉफीज असतात ते वापरू शकतो. आणि मग जसं त्याच्यात अजून पुढे झालं तर त्याच्यामध्ये फिनेस करता डिमांड जास्ती वाढायला लागली की ॲक्युरेसी आपण याच्यात कशी वाढवू शकतो. ओके. आणि याचं एक एक्झाम्पल म्हणजे की जर समजा तुम्ही 1 millimeter दिस स्मॉलर डिस्टन्स एवढा बोन कट जर तुम्ही जास्ती घेतला किंवा कमी घेतला तर दॅट विल गिव्ह अ डिफरन्स ऑफ 4 degrees इन द नी मुवमेंट. एक एक्झाम्पल. बरोबर. आता तुम्ही विचार करा की ब्लेड जे असतं आमचं तेही 1 ते 2 mm फाईन असतं, 1 ते 2 mm थिकनेसचं असतं. त्याच्याबरोबरही बोन निघतं 1 ते 2 mm. सो वी हॅव टू थिंक अबाउट ऑल दिस थिंग्स. बरोबर आहे. आणि मग इट वॉज लाईक अनअवॉइडेबल की याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी आपल्याला कॉम्प्युटर्स आणि मशीन्सची मदत घ्यायला लागेल. करेक्ट. बिकॉज वी आर नाव प्लेइंग ऑन मिलिमीटर्स. ॲब्सोल्युटली. सो म्हणजे असं वाटतं की 4 डिग्रीनी कायच फरक पडत असेल, पण इवन 2 degree डिफरन्स ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 degreeची न्यू मुवमेंट होत नाहीये. ओके. किंवा 2 millimeter जर कट वर खाली झाला आणि त्याच्यानंतर जर समजा तुमच्या मुवमेंटला काही त्रास झाला किंवा तुमच्या बॅलन्सिंगमध्ये थोडी अडचण झाली
तर इट इज डिझास्ट्रस बरोबर. फॉर द पेशंट ऑल्सो अँड फॉर द सर्जन ऑल्सो. बरोबर. सो ॲज वी नीडेड समथिंग फॉर ॲक्युरेसी अँड फॉर ऑब्जेक्टिव्ह वी केम अप विथ रोबोट्स. ओके. तर रोबोट्समध्ये पहिले लगेच काही रोबोट्स आले नाहीत. हो. पहिले आपले अलाइनमेंट जे असायचे ते कॉम्प्युटर बेस्ड असायचे. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही रॉड्स, छोटे असे इन्स्ट्रुमेंट्स असायचे अलाइनमेंटचे, कॉम्प्युटर असिस्टेड सर्जरी ज्याला म्हणायचो, ते त्याच्यावर बघून आम्ही अँगल वगैरे मापून हे करायचो. पण त्याच्यामध्ये ते कट्स असिस्ट नाही करायचं. ओके. त्यानंतर जे रोबोट्स आले त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रोबोट्स होते. एक होते की जे आपण बर म्हणतो, तर इट इज अ फाईन बर, इट्स लाईक अ ड्रिल. ओके. सो इफ यू सी एनी प्रिसिजन इंडस्ट्री राईट और एनीवेअर वेअर दे आर युझिंग स्मॉल टूल्स, सगळीकडे तुम्ही बर वापरता आणि त्याच्या थ्रू ते मिलिंग करता किंवा फाईन ड्रिलिंग करता. इव्हन म्हणजे तुम्ही वॉच जर बघितलं, सो इफ यू हॅव सीन व्हिडिओज ऑफ टॅग और कंपनी, दे विल शो यू द birds which are very minute. बरोबर. So that was one type of robots where you see burr based systems. बरोबर. आणि दुसरे जे असतात ते प्रॉपर ब्लेड बेस्ड सिस्टम्स असतात आणि बेस्ड अपॉन द डिग्रीज आणि बेस्ड अपॉन जनरेशन्स, 1st to 4th जनरेशन असं रोबोट आहे. ओके. तर ते वापरून मग आम्ही त्याच्या सर्जरीजच्या पुढे ओके सर्जरी करतो. ओके. तर जो तुझी जी एक्सपर्टीज आहे, जॉईंट रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, तर याच्या पण काय काय प्री कंडिशन्स आधी, जसे पेशंट्स चे वयोगट वेगळे असतात, ठीक आहे, त्यांचे वेगळ्या वेगळ्या त्यांना प्रॉब्लेम्स असतात, ठीक आहे. तर बट फॉर अ सर्जरी त्याआधी असं काही लोकांनी काही असे प्रिकॉशन्स घेऊ शकतात का, की म्हणजे अगदीच जर सर्जरीला वेळ येऊ नये इन द हेल्दी लाईफ वॉट दे आर बिंग लिव्हिंग. आणि त्याचबरोबर की जेव्हा आपण रोबोटिक्स ह्याच्यानी ऑपरेशन करतो तेव्हा रिकव्हरी टाईम आणि हे पण सेमच असतो का नॉर्मल सर्जरीला? तर या 2 प्रश्नांचं फक्त तुझं एक कंबाईंड उत्तर दिलं असतं छान वाटेल आमच्या व्ह्यूअर्सना. मी याच्यात 2 गोष्टी सांगायचा माझा प्रयत्न आहे. एक म्हणजे पहिलं की आपण जेव्हा शाळेत होतो, म्हणजे आपण दोघं, तर तेव्हा आपल्याला एक वाक्य वाचायचो की इंडिया इज द लार्जेस्ट वर्किंग पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. राईट. इट वॉज विथ द एज ग्रुप ऑफ 15 to 64 years. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे की आपली जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ही हळूहळू वाढत चालली. ओके. सो आता जसं आपण शाळेतनं बाहेर आलो तसं ते पॉप्युलेशन जे आहे ते हळूहळू एल्डरली होत चाललेलं आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळे दे आर लिव्हिंग अ नॉर्मल लाईफ टिल से 80, 85, 90. आणि आपण असं आपल्या आजूबाजूला पण बरेच बघतो की ह्या एज ग्रुपचे पीपल दे आर लिव्हिंग अराउंड, दे आर वॉकिंग अराउंड अँड दे वॉन्ट टू लिव्ह देअर लाईफ पीसफुली. बरोबर. आणि दुसरं म्हणजे कसं आहे की दे हॅव लिव्ड देअर लाईफ प्राऊडली टिल नाव. They are not taken anybody's support. They have made their own lives. आता त्यांना उतारवयामध्ये कुणावर अवलंबून राहणे किंवा कुणाची जबाबदारी घेऊन, म्हणजे माझे गुडघे चालत नाहीत म्हणून मला दुसऱ्यांवरती हे टाकायला, हे त्यांनाही आवडत नाही किंवा कुणालाही आवडणार नाही. तर हे मेन जे आहे ते मानसिक एक समस्या आहे त्या पॉप्युलेशनची. आणि हे पॉप्युलेशन वाढत चालल्यामुळे आपल्याला आर्थरायटिसचं प्रमाण जास्ती वाढत चाललंय. ओके. सो मी जसं बऱ्याच वेळा सांगतो की लोक विचारतात की आर्थरायटिस होणारच नाही का, किंवा आम्हाला होऊ नये याच्याकरता आम्ही काय करावं. तर आर्थरायटिस म्हणजे गुडघा जर तुम्ही बघितला तर इट इज लाईक अ डोर हिंज. बरोबर. तुम्ही आता कुठलंही खिडकीदार घ्या, त्याला 10 वेळेला असं करा, एका पॉईंट ऑफ व्ह्यू कुचकुच यातनं आवाज यायला लागतो. करेक्ट. सेम इज द बेसिक विथ नी. ओके. सो ह्या जो आपण ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला म्हणतो, इट इज अ टाईप ऑफ डिजनरेटिव्ह आर्थरायटिस. ओके. त्याच्यामध्ये तुमचं वेट जर तुम्ही बघितलं तर वेट बेअरिंगमध्ये तुमचं 80-90 kgचं वजन हे कंटिन्युअसली तुमच्या गुडघ्यावरती पडते, भले अर्धा पडते. बरोबर. पण ते गेले 50-60 वर्ष ते गुडघे त्यांच्या वेट बेअर करतायत. बरोबर. तुम्ही स्टेअरकेस क्लाइंब करताय, तुम्ही जम्पिंग करताय, रनिंग करताय, याच्यामध्ये तुमचं बॉडी वेट जास्ती प्रमाणात ते पडतं. आणि आफ्टर अ पॉईंट ऑफ टाइम तिकडे वेअर अँड टेअर होऊन त्याच्यावरती दोन्ही हाडांच्या वरती आपण त्याला कार्टिलेज म्हणतो. कार्टिलेज इज लाईक अ कव्हरिंग विच एनकॅप्सुलेट्स द बोन. ते कार्टिलेज त्याला स्मूथ करतं. ओके. त्याच्या खालचं बोन जे असतं ते पेनफुल असतं, म्हणजे त्याला पेन सेन्सिटिव्ह नर्व्स असतात. एकदा तुमचं कार्टिलेज जायला लागलं की यू सी डिफेक्ट्स ऑस्टिओआर्थरायटिसचे. तर हे म्हणजे घासून जर साध्या भाषेत सांगितलं तर घासून झालेले डिफेक्ट्स आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचं पेनफुल बोन जे असतं ते एक्सपोज होतं. ओके. पेनफुल बोन एकदा एक्सपोज झालं की मग नी पेनची सुरुवात होते.
इन व्हेरी सिम्पल टर्म्स फॉर ऑस्टिओआर्थरायटिस. बरोबर. दुसरं म्हणजे असं आहे की नी स्पेस जी असते, जॉईंट स्पेस ज्याला आम्ही म्हणतो, इट इज द डिस्टन्स बिटवीन द टू बोन्स. एक म्हणजे मांडीचं हाड आणि नडगीचं, ज्याला फिमर आणि टिबिया आम्ही म्हणतो. तर तुमचा जो वेट बेअरिंग ॲक्सिस आहे, तर वजन हे नेहमी गुडघ्याच्या आतल्या बाजूने जातं. ओके. आणि तिकडची जी जागा आहे म्हणजे आतल्या बाजूचा कप्पा, मीडियल कंपार्टमेंट, बरोबर, इकडे आपल्याला पहिल्यांदा ऑस्टिओआर्थरायटिसचे चेंजेस दिसायला लागतात. ओके. आणि तसं मग जेव्हा तुमचं ते जागा कमी होत जाईल, जॉईंट स्पेस कमी होत जाईल, कपल्ड विथ युअर कार्टिलेज लॉस इज वेअर यू स्टार्ट गेटिंग सिव्हिअर पेन. ओके. सो दोज आर द फर्स्ट साइन्स या की एखाद्याचा गुडघा गेला किंवा गुडघा जातोय असं म्हणतो आपण. तर हे पण तुम्ही कसं ओळखू शकता की टिपिकल सायन्स हे आहेत की आपली भारतीय संस्कृती जी याच्यामध्ये आपण मांडी घालून खाली बसतो, बरोबर, किंवा आपण स्क्वॉटिंग पोझिशनमध्ये संडासला जातो, बरोबर. तर या दोन पोझिशन्समध्ये उठताना जास्ती त्रास होतो. ओके. सो दॅट इज वन ऑफ द फर्स्ट सायन्स की मांडी घालून उठताना किंवा संडासला बसलेला असताना उठताना, बरोबर, किंवा पायऱ्या वर खाली करताना हा त्रास आपल्याला पेन जास्ती वाढून येतो. हे त्यातले फर्स्ट सायन्स असतात. हळूहळू मग पेन जास्ती प्रोग्रेस होत जातं. त्याच्यानंतर मग तुमचं जे नीचं रेंज ऑफ मोशन असते की आपला पाय आत्ता पूर्ण वाकतो, तेवढा मग तो वाकत नाही. एका पॉईंट ऑफ टाइमला तो रिस्ट्रिक्ट होऊन जातो की पूर्ण वाकत नाहीये. बरोबर. आणि दुसरं म्हणजे की पूर्ण सरळही होत नाहीये. करेक्ट. तर तो कदाचित असा राहील आणि पूर्ण वाकणारही नाही. जर तुम्ही तुमचा फुल रेंज घेतली, बरोबर, फुल रेंजला जाणार नाही. हे दुसरी स्टेज. आणि नंतर काय होतं की तुम्हाला बाक जो म्हणतो आपण, सो इफ यू सी एल्डरली पीपल वॉकिंग अराउंड, बरोबर, बऱ्याच वेळेला आपण जसे सरळ चालतो तसे ते चालत नाही, वाकलं, पाय त्यांचे आतमध्ये येतात. ओके. आणि गुडघे बाहेर जातात. त्याला मी व्हायरस डिफॉर्मिटी म्हणतो, विच इज व्हेरी कॉमन. ओके. आणि हे तुम्हाला जे स्वतःच्या डोळ्यांनी दिसून येतात की हे ऑस्टिओआर्थरायटिसचे चेंजेस आहेत आणि दिस पेशंट विल नीड सम फॉर्म ऑफ ट्रीटमेंट. ओके. आम्ही लगेच काही कुणाला सर्जरी असं सांगणार नाही, पण दिस पेशंट नाव हॅज फंक्शनल डिसेबिलिटी, म्हणजे त्यांचं आयुष्य रिस्ट्रिक्ट होतंय, त्यांच्या गुडघ्याचं फंक्शन रिस्ट्रिक्ट होतंय. याकरता मग त्यांना पुढे जाऊन काहीतरी ट्रीटमेंट लागेल आपण एक साधारणपणे विचार करू शकतो. आणि पेशंटलाही कळत जातं की बरोबर, माइंड इज ऑन द वे ऑफ डिजनरेशन. राईट. तर याच्यातला जो एक दुसरा प्रश्न होता की ट्रेडिशनल वर्सेस रोबोटिक सर्जरी. जर एखाद्याने रोबोटिक सर्जरी जर घेतली तर हाऊ इज द म्हणजे रिस्पॉन्स, म्हणजे काय म्हणायचं की मला इफेक्ट आणि हिलिंग ह्याला काय सेमच वेळ असतो का, लवकर होतं का काय? कारण का जसं तू म्हणला तसं लोकमान्य हॉस्पिटलचे जे रोबोटिक्स हे आहेत हे आता इंडियात आय थिंक वन ऑफ द नंबर 1 आहे आपलं. म्हणजे लोकमान्य वॉज द फर्स्ट टू स्टार्ट रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट्स इन इंडिया वे बॅक इन 2016. राईट. And I think it is one of the only hospitals which has all generations of robots, from first generation to fourth generation. Okay. And we have आत्ता आमच्या पुण्यामध्येच 4 ब्रांचेस आहेत आणि सगळ्या ब्रांचला रोबोट्स आहेत. ओके. सो आणि तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जी कुठली ब्रांच जवळ असेल तिकडे जरी तुम्ही गेला तरी इट वोंट हॅपन दॅट यू वोंट गेट द फॅसिलिटी ऑफ रोबोटिक सर्जरी. ओके. एव्हरीवेअर यू गो यू विल गेट द फॅसिलिटी ऑफ रोबोटिक सर्जरी. पण हे असं होतं की हे आम्ही सांगतोय आणि लोकांच्या मनात विचार येतो की डॉक्टर्सना तर रोबोट मार्केट करायचं, कारण की रोबोटिकचा कॉस्ट थोडा व्हेरी होतो. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना वाटतं की वाय शुड आय टेक अ रोबोट. राईट. आधी पण सर्जरी होत होत्या, आधी लोक चालत होते, बरोबर, आणि आताही सर्जरी होते. रोबोटचं एवढं मी कशाला हे करू, किंवा हे मार्केटिंग आहे, एवढं काय महत्व आहे, एवढं काय महत्व आहे. तर याच्याकरता JBJS जे आमचं जर्नल ऑफ बोन अँड जॉईंट सर्जरी हे एक टॉपमोस्ट मेडिकल जर्नल आहे US. तर जे आपल्याला प्रश्न पडतात हे US च्या लोकांनाही पडतात. ॲब्सोल्युटली. फक्त त्यांचं एकच आहे की ते लगेच त्याच्यावरती रिसर्च करतात. करेक्ट. सो ह्या प्रश्नाचं एक ऑब्जेक्टिव्ह उत्तर म्हणजे जे ना डॉक्टरच्या साईडनी ना पेशंटच्या साईडनी सायन्स विज्ञान सांगतं या साईडने त्यांनी उत्तर शोधून काढलं. त्यांनी एक फार सोपा उपाय केला की एकदा सर्जरी झाली की त्याच्यामध्ये आम्ही ड्रेन टाकतो गुडघ्यामध्ये, जेणेकरून तिथलं जे रक्तस्राव थोडा थोडा होत असतो ते खराब रक्त बाहेर पडतं. त्यांनी ते ड्रेन फ्लुइडचं अनालिसिस केला. ओके. आणि आपल्या बॉडीमध्ये काही विशिष्ट केमिकल्स असतात ज्याला आम्ही इंटरल्युकिन्स म्हणतो, प्रोस्टाग्लॅन्डिन्स म्हणतो. हे पेन मीडिएटर्स असतात. ओके. इन्फ्लमेशन म्हणजे तिकडे होणारी सूज, याला आपण मराठीत म्हणतो, म्हणजे सोप्या भाषेत सूज आणि पेन, हे त्या मीडिएटर्सनी त्यांनी मापायचा प्रयत्न केला. ओके. सो त्यांनी त्या ड्रेन फ्लुइडचे अनालिसिस केले आणि त्यात त्यांनी 2 ते 3 दिवसाकरता ड्रेन फ्लुइड्सचे ते जे केमिकल्स आहेत ते मापले. त्यांना असं कळलं की खरंच जे रोबोटिक सर्जरी ज्यांना झालेली आहे त्यांच्यामध्ये हे मार्कर्स प्रामुख्याने कमी येत चालले. बरोबर. सो दिस इज ए ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स जे आपण म्हणू शकतो की खरंच
रोबोट्स नंतर पेन कमी होतं. करेक्ट. हे एक ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स झाला. आणि प्रॅक्टिकल एव्हिडन्स जो आम्ही बघतो तर रोबोटिक सर्जरीनंतर पेशंट्स जे चालायला लागतात किंवा त्यांचं जे एक तुम्ही म्हणताय हॅपीनेस इंडेक्स जर आपण बघायला गेलो करेक्ट, तर दे आर क्वाईट हॅपी. पेन रिलीफ चांगला असतो, लवकर त्यांचं रिहॅबिलिटेशन होतं, लवकर ते चालायला लागतात कम्पेअर्ड टू अदर पेशंट. असं नाही की दुसरे पेशंट चालणारच नाही असं नसतं. पण जे तुमचं फास्ट रिलीफ, फास्ट रिहॅब हे प्रामुख्याने आम्हाला रोबोटिक्समध्ये दिसून येतं. ओके. आणि जे आम्ही बघतो ते असतात की पोस्ट ऑपरेटिव्ह एक्सरे कसे आहेत ते सगळ्यात म्हणजे ते आमच्या साईडनी एक स्वतः Green करता flag, एक ग्रीन फ्लॅग जे की आता पेशंटचं मी सर्जरी तर केली, राईट, पण एक्सरे मध्ये काय तर रोबोटिक्स वोंट लिव्ह एनिथिंग टू चान्स. करेक्ट. ते तुम्हाला इम्प्लांट पोझिशन ऑन स्क्रीन आधीच दाखवतात. बरोबर. म्हणजे जे माझ्या मनात आता मी कुठलीही सर्जरी केली तरी माझ्या मनात एक टेन्शन असतं की अरे मी तर केली आहे, करेक्ट, आणि मी माझ्या प्रकारे चांगली केली आहे किंवा कुठल्याही सर्जननी चांगल्या प्रमाणे चांगली केली आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एक्सरे मध्ये आम्हाला कदाचित वेगळं काहीतरी चिन्ह दिसू शकेल. बरोबर. असं नाही की सगळ्याच वेळेला होतं, बरोबर. पण कधी कधी लाईफ थ्रोज अप सम सरप्राइजेस. एक्झॅक्टली. सो रोबोटिक्स हॅज टोन डाऊन दोज सरप्राइजेस बिकॉज यू आर सीइंग दॅट इम्प्लांट इन रिअल टाइम, इन रिअल लाईफ. करेक्ट. तुम्हाला ऑन स्क्रीन तुमचं हाड आम्ही जे असतं गुडघा मॅप करतो, त्याच्यावरती तो इम्प्लांट कसा बसेल हे आम्हाला ऑन स्क्रीन दिसतं. ओके. आणि रोबोट स्वतःच्या बाउंड्रीज मार्क करून घेतो. बरोबर. की ह्याच एरियामध्ये मला बर करायचं, याच एरियामध्ये मला सॉ फिरवायचं आणि एवढाच तुम्हाला पोर्शन काढायचं, ह्याच्याहून जास्ती नाही. दीज आर कॉल्ड हॅप्टिक बाउंड्रीज. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की समजा आता चुकून बर दुसऱ्या साईडला टच झाला किंवा जिथे तुमचे सॉफ्ट टिश्यूज असतात, लिगामेंट, बोन सोडून जर कुठे टच झाला, बर विल स्टॉप. ओके. म्हणजे जर रिॲक्शन टाइम मिली सेकंड्स आहे, की असं नाही की म्हणजे स्टॉप झाला म्हणजे काहीतरी फाडून स्टॉप झाला असं. बरोबर बरोबर. तर इट विल इमिजिएटली स्टॉप. राईट. आणि त्याच्यामुळे तुमचं एवढं ॲक्युरेसी येते आणि देर इज नो हे रिस्क ऑफ इंजुरी टू एनी अदर स्ट्रक्चर्स, एस्पेशली विथ अ बर. एक्झॅक्टली. कारण की तो 5 mm to 6 mm चा बर आम्ही वापरतो आणि इट स्टॉप्स इमिजिएटली. सो इट हॅज मेड सर्जरी क्वाईट सेफ. काय काय पेशंट्सचं पोस्ट सर्जरी कसं रिॲक्शन असतं जे पूर्वी स्केप्टिकल होते फॉर एक्झाम्पल रोबोटिक्स वापरण्यासाठी, बट नाव दे हॅव डन दॅट सर्जरी. ठीक आहे, त्यांनी मन बनवलं, दे ऑब्व्हियसली दे ट्रस्ट द टेक्नॉलॉजी. अँड देन हाव हॅज असे काही गमतीदार काही गोष्टी घडत असतील तर ते आमच्या व्ह्युअर्सला सांगशील? येस, म्हणजे तसं सांगायचं झालं तर रोबोटिक सर्जरी किती प्रमाणात केली जाते हे जर तुम्ही बघायला तर ऑलमोस्ट आत्तापर्यंत लोकमान्य हॉस्पिटलला तरी एक 12,000च्या आसपास रोबोटिक सर्जरी झालेल्या आहेत. त्याच्या म्हणजे मी ऑलमोस्ट आता 100च्या आसपास रोबोटिक सर्जरीज मध्ये पार्ट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये इट इज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. काही काही पेशंट्सला असं असतं की म्हणजे ते आम्हाला सांगून देतात की रोबोट आम्हाला वापरायचा नाही, की तुम्ही कशी सर्जरी करा पण रोबोट वापरू नका. आणि इथं आमची जी वेल ट्रेन्ड टीम आहे, वेल नेट टीम आहे, ती कामाला येते की दे ॲक्च्युली सिट विथ देम आणि दे टेल देम की हे फायदे आहेत. बरोबर. आम्ही तुम्हाला फोर्स नाही करणार, पण दिस इज ऑब्व्हियसली बेटर. गाईड करणं हे फार महत्वाचं असतं. गाईड. कारण की इफ somebody is explaining it to you, somebody is telling it to you in language you understand, तुम्हाला समजलं तर obviously patients will go for the better treatment. करेक्ट. तर असे जर तुम्ही पेशंट्स बघितले तर त्या द स्केप्टिकल वन्स आर द वन्स आर द मोस्ट हॅपी आफ्टर सर्जरी, की ज्यांना एक्सपेक्टेशन नव्हते. बरोबर. पण आता त्यांचं एकदा तुम्ही बघितलं तर म्हणजे मध्ये आमच्याकडे 3-4 पेशंट्स आले होते, सेलिब्रिटीज येतात, दे आर नाव प्लेइंग गोल्फ. वाव. दे आर म्हणजे एक पेशंटनी आमच्या गिरनार चढला आहे. हो. सो दॅट इज वंडरफुल लाईफ विच इज लिव्हिंग पोस्ट सर्जरी. अमेझिंग. हे असं नाही की फक्त इंडियामध्ये, वी गेट पेशंट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. ओके. म्हणजे आमच्या ओपीडीज बांगलादेश, ओमान वगैरे ह्या देशामध्येही होतात. ओके. बाहेरच्या मिडल ईस्टमध्ये होतात आणि त्यांनाही तेवढंच कुतूहल आहे, त्यांनाही तेवढाच इंटरेस्ट आहे रोबोटिक्समधला. आणि दे ऑल कम टू इंडिया टू गेट देअर नीड्स ट्रीटेड बाय अस. सो वी आर लाईक एन एक्सपोर्ट क्वालिटी ब्रँड. ॲब्सोल्युटली. नाही डेफिनेटली. कारण का जसं मी सरांशी बोलत होतो आपल्या पॉडकास्टच्या आधी, तर we've done, I think you've done more than 300 to 400 operations all together. I participated in more than 300. आणि टोटल जे आपला 12,000चा नंबर आहे, आय थिंक दॅट्स अ ह्यूज नंबर.
तर That is one of the सुरुवातीला highest in India, if I'm not mistaken. करेक्ट, इट्स वन ऑफ द हायेस्ट इन इंडिया. तर सुरुवातीला जेव्हा हे रोबोटिक्सला तू जेव्हा इंट्रोड्यूस झालास तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती, काय हाऊ वॉज युअर इंटरॅक्शन विथ फर्स्ट टाइम विथ द रोबोटिक ऑपरेशन, म्हणजे तर त्याचं जर काय सांगू शकलास अनुभव आम्हाला. लाईक आय सेड की ते मॅजिशियन Correct. खेळ हां. दाखवल्यासारखं एक हां. एक्सपिरियन्स होता. तर हा माझा रिअल एक्सपिरियन्स असा होता की आय हॅड नेवर वर्क विथ रोबोट्स ड्युरिंग माय रेसिडेन्सी. आय हॅड नेवर वर्क विथ रोबोट्स ड्युरिंग माय MBBS डेज ऑल्सो. बरोबर. मला एक्सपोजर जे आलं ते फेलोशिपच्या वेळेलाच आलं. हम्म. रेसिडेन्सीच्या वेळेला आम्ही कन्व्हेन्शनल सर्जरीज करायचो हम्म. आणि इथं आलं मला रोबोटिक्स. हम्म. सो मला आठवतं की आमचं जे सेनापती बापट रोडचं सेंटर आहे तिकडं मी वैद्य सरांना असिस्ट करत होतो, माझी पहिली रोबोटिक सर्जरी. हम्म. आणि याच्यामध्ये आम्ही 4th जनरेशन रोबोट वापरत होतो विच ॲक्च्युली ॲज अ आर्म, ओके ज्याच्यामध्ये आम्ही ब्लेड चालवू शकतो. ओके. तर आय हॅड नो आयडिया वॉट टू एक्सपेक्ट हम्म. बिकॉज दिस वॉज माय फर्स्ट डे. आय वॉज जस्ट लुकिंग, आय वॉज स्टँडिंग देअर ॲज अ असिस्टंट. आय वॉज बरोबर. होल्डिंग माय रिट्रॅक्टर्स. बरोबर. आणि सरांनी पेन्स वगैरे लावल्या, जे नॉर्मली आम्ही जे करतो ते सगळं केलं. अँड आय हॅड नेवर सीन अ रोबोटिक आर्म इन माय लाईफ, ओके. टू टेल यू द ट्रूथ. हम्म. आणि तो आर्म खरंच हल्ला. ओके. आणि दॅट एक्साइटमेंट विच आय फेल्ट, इट इज इनकम्पेरेबल अँड अनडिस्क्रायबल बिकॉज I was actually seeing that I had no idea that this will work at such a intricate level. ओके. तो आर्म जेव्हा स्वतः हलतो, दॅट इज अ थिंग टू सी. बरोबर. आणि तो स्वतः तो नी वरती येईल, मॅप हां. करतो हां. आणि तो नी वरती बसतो आणि देन यू कॅन प्रोसीड विथ द सर्जरी. राईट. नाव आय एम यूज टू इट, सो प्रोबेबली इट वोंट बी बरोबर. दॅट. हां. बट म्हणजे सांगायला तुम्ही एंड गेम जर पाहिला असेल करेक्ट. हा. तर तो जो फिलिंग होता पहिला, तो नंतर कधीच नाही आला. एक्झॅक्टली. तो फिलिंग मला तो रोबोट बघितल्यावर आला की म्हणजे इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. की Right. आपण असं लहानपणी काहीतरी नवीन खेळणं जर तुम्हाला आयर्न मॅन मध्ये ते जार्विस जसं ते काय रोबोट्स असतात तसं एकदम वेगळंच काहीतरी बघायला मिळालं असं झालं. आणि याच्या आधी जे बघितले होते ते बर बेस्ड रोबोट्स होते विच आर इक्वली गुड, बट दे डोंट हॅव दॅट शॉक व्हॅल्यू विच आर्म बेस्ड रोबोट विल हॅव. Correct. वेन इट ॲक्च्युली द आर्म मूव्ज आणि ते असा सापासारखा हलतो तो आणि तो येऊन बसतो. ओके. And seeing that in a OT is a once in a lifetime experience. I won't probably get to relive it again. बरोबर. माझं एक रिग्रेट आहे, पण तो जो एक्सपिरियन्स होता मला अजून आठवतोय 2 years बिफोर. अमेझिंग. तर आर्थरायटिस हा एक खूपच प्रिव्हेलंट डिसीज आहे आता इंडियामध्ये. Yes. बरोबर. तर काय ॲडवाईस असेल जे लोकांसाठी की टू टेक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आणि जर काय डिटेक्ट झालं नाही झालं तर मग कसं, हाऊ शुड वन गो अबाउट इट? तर याच्यावर जर काही थोडं लाईट टाकशील तर आमच्या व्ह्युअर्सना खूप हेल्प होईल. 2 गोष्टी आहे. आपण जे म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. बरोबर. तर प्रिव्हेन्शन इन द सेन्स की वी हॅव टू प्रिझर्व युअर नी. म्हणजे कोणीच त्याला असं 100% प्रोटेक्ट करू शकणार नाही फ्रॉम ऑस्टिओआर्थरायटिस. तर यू हॅव टू प्रिझर्व युअर नी फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. बरोबर. पहिले म्हणजे कसं आहे की एस्पेशली भारताची जी पॉप्युलेशन आहे ऑलमोस्ट 1 billion. सो इवन इफ यू टेक की 3-4% लोकांना आर्थरायटिस झालं असं जरी म्हणलं, विच इज म्हणजे 8 ते 10% आय थिंक आत्ताचा प्रिव्हॅलन्स रेट आहे ज्यांना सर्जरी लागते. पण जरी तुम्ही 3 ते 4% म्हणलं इट इज अ सायझेबल नंबर. ओके. 1 billion मधले 1% जरी झाला तरी खूप जास्ती लोक. हो. आणि इंडियामध्ये भरपूर प्रमाणात जगातल्या हायेस्ट नंबर्स ऑफ नी रिप्लेसमेंट सर्जरी होतात. म्हणजे इट इज रँकिंग समवेअर इन द टॉप 10 ऑर ऑल. तर याच्यामध्ये आता आपण बघायला गेलं की प्रिव्हेंट कसं करायचं, किंवा जर समजा यंग लोक असतात त्यांना हा डाऊट असतो की माझ्या आजीला तरी आज सर्जरी लागते किंवा माझ्या आजोबांना लागते, पण मला ही सर्जरी करून टाळायची आहे किंवा लांब ढकलायची, तर हे मी कसं करू शकतो? तर पहिले म्हणजे सांगायचं आहे की आजकालच्या याच्यामध्ये जे स्पोर्टिंगचं फॅड आहे किंवा फिट राहायचं फॅड आहे, दॅट इज वन ऑफ द बेस्ट हॅबिट्स दॅट यू कॅन हॅव. करेक्ट. की तुमचे जे बोन स्ट्रेंथ आहे ते वाढतं, तुमचे मसल्स तिथले तेवढे स्ट्रॉंग राहतात आणि तुम्हाला लवकर म्हणजे नीचे जे असतात ते इट इज स्टेज अ बिट प्रोटेक्टेड. बरोबर. एस्पेशली इन फिमेल जर तुम्ही बघितलं तर आफ्टर एज ऑफ 35 आणि पोस्ट मेनोपॉज हे तुमचं कॅल्शियम लॉस सुरू होतं. बरोबर. तर मेनोपॉज इज अराउंड 50 years. राईट. आणि वॉट एव्हर स्टोअर्स ऑफ कॅल्शियम यू विल बिल्ड in the age group up to 35 to 45 years of age, after which it goes down.
आणि एकदा हाडं ठिसूळ व्हायला लागली विच इज कॉल्ड ऑस्टिओपोरोसिस की प्रामुख्याने मग बोन पेन्स परत नी पेन्स हे जास्ती प्रमाणात सुरू होतात. तर पहिले तर आपलं डाएट शुड बी रिच इन कॅल्शियम हे आम्ही सगळ्यांना सजेस्ट करतो की तुम्हाला तुमचे बोन स्ट्रेंथ जे आहे ते वाढवायला पाहिजे. तुम्हाला फिजिओथेरपी प्रोटोकॉल्स व्यवस्थित फॉलो केले पाहिजे. ओके. फिजिओथेरपी प्रोटोकॉल्समध्ये आम्ही मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस सांगतो अराउंड द नी. बरोबर. विच विल हेल्प देम टू फॉर्म लाईक अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ओव्हर. दिस इज लाईक इन ले मॅन्स टर्म्स की काय होतं बाबा फिजिओथेरपी करून तर तुमच्या नीला एक प्रोटेक्शन मिळतं. करेक्ट. दुसरं म्हणजे आपली जी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये बैठं खाली बसणं हे एक टाळलं पाहिजे. ओके. आफ्टर वन पॉईंट ऑफ टाइम तुम्ही एक ॲक्सेप्ट केलं पाहिजे तुमच्या लाईफमध्ये की युअर बॉडी इज नॉट वॉट इट वॉज. राईट. हां. की यू कांट गो ॲट दॅट सेम पेस. यू मस्ट मेक सम चेंजेस इन युअर लाईफ. त्याच्यामध्ये एक खाली मांडी घालून बसणं किंवा बैठे संडास वापरणं. साधारण हे काय एज ग्रुपला तू सांगशील की अवॉइड आय थिंक आफ्टर 50 years आफ्टर 50 गो फॉर दिस. ओके. की साधारणपणे खालती आणि एस्पेशली गावाकडचे जे लोक असतात जे खूप वेळ बसून शेतामध्ये काम करतात तर त्यांनी आता थोडं त्यांच्या गुडघ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर स्टॉप और अवॉइड स्क्वॉटिंग ॲज मच ॲज पॉसिबल. खाली संडासला बसू नका. खुर्च्या घेऊन बसा. दुसरं म्हणजे खाली मांडी घालून बसू नका. खुर्च्या घेऊन बसा. पायऱ्या जेवढा वर खाली करणं तुम्हाला कमी करता येईल. अवॉइडेबल सगळ्यांकडे लिफ्ट असते अशातला भाग नाही. पण जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं तुमच्या साईडने ते कमी केलं तर इट इज ऑल्सो बेनिफिशियल टू युअर नी. यू हॅव टू सेव्ह युअर नी. गॉट इट. आणि एक म्हणजे माझ्या वाचनात आलेलं आहे किंवा जे मी सांगू इच्छितो की तुमचे शूज हे खूप मॅटर करतात. ओके. तर तुमचं वेट बेअरिंग जे असतं ते तुमच्या शूजमुळे खूप डिफाईन होतं. तर इफ यू आर इन स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज इन्व्हेस्ट इन गुड क्वालिटी शूज. बरोबर. थोडा टाईम द्या. थोडं म्हणजे जे आमचे सर आम्हाला सांगायचे की शूज घेण्याचं पण एक स्पेसिफिक टाईम आहे. ओके. तर शूज घ्यायचे असतील तुम्ही संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यानच घ्या. When your leg has reached a certain size. So your foot, sorry. Okay. So at that point of time you will feel the most comfortable with the shoes that you should buy at 7 to 8 PM. Okay. आणि हे झालं की मग शूज जरी तुमचे चांगले असतील आणि एक पळायचं जे आजकाल आपल्याला सवय असते. बरोबर. तर ट्रेडमिलवरचे जे पळणं आहे तर मेनी ऑफ द टाइम्स ट्रेडमिल काही एवढ्या चांगल्या नसतात, मेंटेन नसतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होतो नंतर. विच वॉज अ हार्ड सरफेस. बरोबर. जेवढं जमेल तेवढं हे म्हणजे ग्राउंड असेल. करेक्ट. मातीवर जनरली म्हणतात मातीवर पळा. तुम्ही जर समजा आखाडे वगैरे बघितले टार किंवा सिमेंट अवॉइड करा. असं हार्ड सरफेस जेवढं होईल तेवढं अवॉइड करायला पाहिजे. बरोबर. हे म्हणजे असं टेक्निकल टर्म्स मध्ये न सांगता म्हणजे सगळ्यांना समजेल अशा टर्म्स मध्ये सांगितलं. एक्झॅक्टली. तुमच्या व्ह्युअर्सला पण जास्ती त्याच्यात. एक्झॅक्टली. कारण का जनरली काय आता साधारण जर पुण्यात जरी बघितलं तर आपल्या इकडे भरपूर टेकड्या आहेत. तर लोक टेकडीवर चढणं हे म्हणजे कॉमन आहे आणि उतरतात पण तेवढ्या स्पेसनी. सो व्हॉट आय फील म्हणजे असं पण आहे का की जर उतरताना जर यू शुड कम डाऊन प्रॉपरली. कारण का नाहीतर काय मग प्रेशर तुमच्या बॉडीचं गुडघ्यांवर येतं. असं पण काय आहे. उतरताना जे ऍक्टिव्हिटीज आहेत सो त्याला स्टॅबिलायझिंग जे असतात ते आपले लिगामेंट्स असतात. ओके. तर बऱ्याच वेळेला आता आपण बघतो की ACL टिअर्स असतात म्हणजे अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट टिअर्स खूप कॉमन झालेले आहेत. ओके. स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज नंतर किंवा डिजनरेशन पण असेल तर किंवा दुसरे लिगामेंट टिअर्स. तर उतरताना जास्ती स्ट्रेन येतोच. आणि उतरताना कसं आहे माणसं उत्साहाच्या भरात भरभर उतर आणि बऱ्याच वेळेला फुटिंग पण ते इव्हन राहत नाही. बरोबर. तुम्ही पर्वतीला वगैरे जर कधी गेला तर इट इज अ स्लिपरी सरफेस. राईट. आणि तुम्ही जर पटापट इथनं खाली येत असाल आणि मग तुम्ही बघितलं की आधीच तुमच्या लिगामेंटला इंजुरी आहे अँड यू आर नथिंग टू स्टॅबिलाइज द नी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. सडनली तुम्ही पाय घसरून पडला किंवा यू आर सफर्ड इव्हन अ ग्रेटर इंजुरी. तर हे मला वाटतं की खालती उतरताना तुम्ही खूप दक्षता घेतली पाहिजे. वर चढणं जेवढं अवघड आहे तेवढंच खाली उतरणंही तेवढंच इम्पॉर्टंट आणि अवघड आहे. आता जसं तू म्हणलास की हे स्पोर्टिंग इंजुरीज तर हे खरंच ऑन द राईज आहे. आता मी कारण काय सांगेन एक अजूनही आम्ही टर्फवर वगैरे खेळायला जातो फुटबॉल किंवा क्रिकेट. तर एक फेज असा होता की माझ्या सगळ्या मित्रांना किंवा ऑलमोस्ट सगळे जे आम्ही खेळवतो ना इंजुरीज होऊन ACL जसं तू म्हटलंस तसं टेअर्स आणि ऑपरेशन्स आणि ते फार ऑन द राईज होते तेव्हा. तर इज इट दोज टर्फ्स ऑर द वे ऑफ प्लेइंग आय डोंट नो व्हॉट बट त्या टर्फ आल्यापासून जास्त हे झालं असं काही आहे स्पोर्ट्स इंजुरीज किंवा त्या बाबतीत थोडं लाईट टाकशील. येस शुअर. म्हणजे तसं मी सांगायचं झालं तर
लोकमान्यला आजकाल म्हणजे मी जे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हापासून सगळ्यांना नी रिप्लेसमेंट सेंटर आहे असंच वाटतं. ओके. पण इट इज नॉट द फॅक्ट की Right. आम्ही स्पोर्टिंग इंजुरीज पण त्याच प्रमाणाने ट्रीट करतो. हां. वी हॅव व्हेरी वेल ट्रेन्ड एक्सपिरियन्स स्पोर्ट्स सर्जन्स ऑल्सो, राईट. जे आम्ही लिगामेंट इंजुरीज आणि खूप व्यवस्थितपणे रिहॅब. तर ते 2 गोष्टी याच्यात मॅटर करतात. एक म्हणजे तुमची टाईप ऑफ इंजुरी. टाईप ऑफ इंजुरी हे टर्फ वगैरे वगैरे असं नाही, हां. पण तुमची स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी तुम्हाला हार्ड टॅकल्स जे करता तुम्ही बरोबर. करेक्ट. हां. सो दॅट इज समथिंग ऑर अ सडन चेंज इन डायरेक्शन, की तुम्ही समजा इकडे पळताना समजा एकदम तिकडे बरोबर. पळायला लागलं, हां. सडन चेंज इन डायरेक्शन विल अफेक्ट युअर मेनिस्काय, ओके. म्हणजे अफेक्ट युअर अदर लिगामेंट्स. ACL PCL जे असतं ते बऱ्याच वेळेला कधी कधी बाईक इंजुरीज, बऱ्याच वेळेला हो. रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स, आणि फुटबॉलमध्ये कॉमनली हायपर एक्सटेन्शन इंजुरीज किंवा स्पोर्ट्स टॅकल्स जे असतात बरोबर. त्याच्यानंतर दिसून येतं. राईट. अँड साहजिक आहे की जर समजा तुमचं पॉप्युलेशन जास्ती प्रमाणामध्ये खेळायला लागलं असेल तर Right. स्पोर्टिंग इंजुरीज तर वाढतीलच, बरोबर. तर त्याच्या वाढत जातात. आधी असा ट्रेंड होता की दे शुड नॉट बी ट्रीटेड, हां. की काही होत नाही, राईट. यू गो ऑन विथ युअर हां. लाईफ ॲज इट हां. इज. हां. तर त्याच्यामध्ये खूप रिसर्च झाला आहे. फ्रेडी फू नावाचे एक सायंटिस्ट आहेत जे म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत US मधले, पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये काम करायचे. तर त्यांनी डबल बंडल ACL आणि याच्या सगळ्यावरती त्यांनी काम केलं आणि त्यांनी ॲक्च्युली वॉकिंगचे स्टडीज केले, ओके. की माणसं चालतात कशी, हां. माकडं कशी चालतात, हम्म. आणि त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की सर्जरी इज इसेन्शियल आणि हाऊ डू यू गो अबाउट इट. बरोबर. एस्पेशली म्हणजे जर तुम्हाला 3-4 लिगामेंट्स अफेक्टेड असतात, की ACL बरोबर समजा तुमचं एक मेनिस्कस गेलं किंवा एक कोलॅटरल लिगामेंट पण गेलेली आहे, तर इट इज इसेन्शियल दॅट यू गेट इट ट्रीटेड अर्जंटली. राईट. असं ह्याच्यामध्ये पण मी सांगतो की सगळ्यांना सर्जरीची गरज आहे असं आमच्याकडनं काही नसतं. वी बरोबर. हॅव टू मॅप इट आउट. हम्म. डायग्नोसिस झाल्यावरती आम्ही ट्रीटमेंट करतो, आणि डायग्नोसिस करता तुमचं MRI स्कॅन किंवा तुमचं टेस्ट करून पहिले आम्ही बघणार, आणि मग Right. तुम्हाला जी काही सर्जरी, कारण की नॉट ऑल ACL इंजुरीज किंवा PCL इंजुरीज आर टेअर्स. राईट. काही स्प्रेन्स असतात, हम्म. काही पार्शियल टेअर्स असतात. हम्म. तर सगळ्यांनाच काही लगेच सर्जरीची गरज आहे अशातला भाग नाही, पण Okay. त्याच्याकडे तुम्हाला ट्रीटमेंट तरी घेतली पाहिजे. बरोबर. तर सर्जरी त्यातला एक भाग आहे. आणि दुसरा आहे की फिजिओथेरपी. हम्म. फिजिओथेरपी, रिहॅब हे खूप मॅटर करतं, ओके. आणि हे प्रॉपरली जर झालं तरच तुमची सर्जरी सक्सेसफुल होते, हे मी आता सांगतो तुम्हाला. कारण की लोकांना वाटतं सर्जरी झालं की आपलं काम बरोबर. संपलंय, बरोबर. तर तसं नसतं. नसतं. कुठल्याही सर्जरी म्हणजे एस्पेशली ऑर्थोपेडिक्समध्ये जेवढी तुमची मुवमेंट नंतर व्यवस्थित होईल तेवढी तुमची सर्जरीची रिकव्हरी फास्ट होईल, तेवढं तुमचं रिहॅब फास्ट होईल, आणि तेवढं तुम्ही लवकर तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीजला परत जाऊ शकाल. ओके. तर मग आमच्याकडं आता आम्ही जे फॉर्म केलं ते एक कम्प्लीट फिजिओथेरपी टीम आहे ओके. लोकमान्य हॉस्पिटलकडनं. दे आर ऑल ट्रेंड इन दोज स्पेसिफिक प्रोसिजर्स जे तुम्हाला लागतात, आणि ते तुमच्या घरी येतात. राईट. की आफ्टर अ पॉईंट ऑफ टाईम कसं होतं की पेशंट 2-3 दिवसानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला की असं घरी तो कितपत करेल हे आपण सांगू शकत बरोबर. नाही. बरोबर. की व्यायाम करायचा आहे म्हणजे लोकांना पहिलेच आळस येतो, त्यामध्ये Correct. दिवसातनं 2-3 वेळा जर तो करायचा असेल तर इट इज आय डोंट नो हाऊ मेनी बरोबर. पेशंट्स विल फॉलो इट. बरोबर. तर आमचे फिजिओथेरपिस्ट हे प्रामाणिकपणे घरी जाऊन पेशंटच्या ओके. त्यांच्याकडनं ते करूनच घेतात, ओके. अँड दॅट हेल्प्स इन युअर Absolutely. रिकव्हरी व्हेरी वेल. ॲब्सोल्युटली. आणि असं नाही की आता पुण्यात हां. हॉस्पिटल आहे तर मग पुण्यामध्येच तुम्हाला मिळेल का, हां. तर आमची जी टीम आहे ती ऑल ओव्हर महाराष्ट्र पसरलेली आहे. ओके. आणि इवन इन रिमोट प्लेसेस, हां. कोकणामध्ये म्हणा किंवा जळगाव, बुलढाणा वगैरे त्या साईडलाही पेशंट, तिकडनंही पेशंट्स खूप प्रमाणात येतात, ओके. आणि तिकडेही सगळ्यांची उत्तम फिजिओथेरपीची सोय किंवा फिजिओथेरपिस्ट चांगले असतात, ते तिकडे जाऊन त्यांची व्यवस्थित सोय करतात, त्यांच्याकडनं व्यवस्थित रिहॅब करून घेतात. अँड दॅट इज अ पॉईंट टू बी स्ट्रेस्ड, कारण की पेशंटला पण एक रिकव्हरीमध्ये चिंता असते की बरोबर आहे. आता तर मी माझ्या गावाला जाणार, करेक्ट. त्याच्यानंतर माझं काय होणार. बरोबर. आणि ते फिजिओथेरपिस्ट पण जे आहेत ते आमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बनून राहतात पेशंट Correct. बरोबर, आणि करेक्ट. त्यांच्या थ्रू आम्हाला फॉलोअप घेता येतो, विच इज व्हेरी गुड फॉर अस ऑल्सो अँड फॉर द Absolutely. पेशंट ऑल्सो. ॲब्सोल्युटली. जसं कोविड-19 पॅन्डेमिक सगळ्याच फील्ड्सना हिट झालेला, ठीक आहे, तर याचा इम्पॅक्ट ऑर्थोपेडिक दृष्टीने कसा झालेला, तेव्हा असं काही इनोव्हेशन्स किंवा असे काही चॅलेंजेस किंवा चेंजेस असे काही इमर्ज झाले त्या ड्युरिंगमध्ये, तर तसं काय अनुभव असतील तर मला सांगशील? कोविड-19 हा प्रकार जो होता तो पहिले 2 वेव्स जे होते ते फारच भयंकर होते. पहिल्या वेव्हमध्ये तर जसं आपल्याला सगळं आठवतं की लोकांना किंवा आम्हाला वी वर कन्फ्यूज की हे नक्की आहे काय, बरोबर. व्हायरल इन्फेक्शन आहे पण त्याच्यावर ट्रीटमेंट काय, ट्रीटमेंट गाईडलाईन्स चेंज होत होते, आणि इट वॉज अ टेरिफाईंग पिरियड टू बी ऑनेस्ट. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑर्थोपेडिक सर्जरी एक पॉईंट ऑफ टाईमला बंद झाले होते. बरोबर.
की हे इलेक्टिव्ह सर्जरीज आहेत आणि डॉक्टर्सची एवढी गरज असताना तुम्हाला इलेक्टिव्ह सर्जरी करण्यापेक्षा आत्ता जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. तर सगळ्या डॉक्टरला त्यांनी डायव्हर्ट केलं होतं. ओके. आणि ऑर्थोपेडिक अनलेस इमर्जन्सी बऱ्याचशा सर्जरी सेवा बंदच झाल्या होत्या. बरोबर. लोक बाहेर फिरणं बंद झालं होतं, रस्त्याचं ट्रॅफिक वॉज ऑलमोस्ट झिरो, त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाणही कमी झालं होतं. राईट. आणि जे जॉईंट रिप्लेसमेंट्स आहेत त्याचं प्रमाणही खूपच कमी झालं होतं. तर याच्यामध्ये आम्हाला एक दिसून आलं की आजकाल जर आमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बघायला गेला तर आफ्टर कोविड हिपची जी सर्जरी आहे, हिप रिप्लेसमेंट, याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये असं कुणी एक्झॅक्टली सांगू शकत नाही आहे की का. वर्क फ्रॉम होममुळे काय नाही, तर त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम असं नाही, पण बऱ्याच वेळेला की कोविडमुळे ओके झालेलं, तर ज्याला आपण म्हणतो अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. ओके. म्हणजे जो तुमचा खुबा असतो, जे खुब्याचं हाड, त्याच्याकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो थांबून जातो आणि ते हाड कुचतं. बरोबर. हे बेसिक आहे एव्हीएनचं. त्याचं प्रमाण का वाढतं याच्यावरती आता खूप रिसर्च चालू आहे. ओके. काही पॉश्युलेटेड थेअरी अशा आहेत की कोविड-19च्या इन्फेक्शनमुळेच कदाचित ते होते पहिलं. दुसरं म्हणजे की तेव्हा आपण जर बघितलं स्टिरॉइड्स खूप दिले गेले होते ट्रीटमेंटच्या वेळेस. बरोबर. तर स्टिरॉइड्सचं जे आहे एक साईड इफेक्ट आहे की व्हॅस्क्युलर नेक्रोसिस होऊ शकतो वेन गिवन ऑन सच अ लार्ज अमाऊंट. बरोबर. तर या 4-5 थेरीज अशा पुढे येत चाललेल्या आहेत. ओके. पण डेफिनेटली आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघितलेलं आहे की आफ्टर कोविड-19 ह्या सर्जरीचं हे वाढत प्रमाण वाढतंय. टोटल हिप रिप्लेसमेंटचं प्रमाण खूपच वाढत चाललं आहे. ओके. आणि अजून याच्या रिलेटेड काय, आय थिंक दिस इज द हायेस्ट. हे असं होतं की ऑर्थोपेडिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम तो नव्हता. एक्झॅक्टली. पहिली गोष्ट म्हणजे करेक्ट. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे असं ऑर्थोपेडिक्सला जसं मेकॅनिकल इंजिनियर असतात तसं ऑर्थोपेडिक्सला एक ठरवतात की यांना फक्त बोन्स आहे, त्यांना बाकीचं काही येत नाही. ओके. तर असं नाही आहे, पण असं गृहीत धरलं जातं. बरोबर. तर त्याच्यामध्ये मग आमचा जो रोल होता तो कम्प्लिटली शिफ्ट झाला होता की वी वेअर नाव वर्किंग एज मेडिसिन डॉक्टर्स. म्हणजे आम्ही ऑक्सिजनचं प्रमाण बघा किंवा तुमचं बीपी बघा, त्याच्यानंतर मेडिकेशन्स द्या, सेंट्रल लाईन टाका, इंट्युबेशन करा, हे विच वर नॉट रिलेटेड टू ऑर्थोपेडिक्स. करेक्ट. पण ते आमचं एक डॉक्टर्स म्हणून आमचं एक कर्तव्य होतं, आमची ड्युटी होती टुवर्ड्स ह्युमॅनिटी, त्यामुळे आम्हाला ते करायला लागत होतं. त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स जे असे झाले असतील तर बऱ्याच ठिकाणी असं आम्हाला दिसून आलं की वी वर प्रोग्रेसिंग बॅकवर्ड्स अ बिट. ओके. की हॉस्पिटलच जिथं बंद झालेत आणि डॉक्टर्स पण जिथं म्हणजे खूप डॉक्टर्स वेअर मार्टियर्ड मी म्हणेन त्याच्यामध्ये, इन द लाईन ऑफ ड्युटी. तर त्याच्यामध्ये असं बऱ्याच प्रमाणात असं दिसलं की लोक सर्जरी करायलाही लगेच पुढे येत नव्हते. बरोबर. आणि लोकांना घरून हॉस्पिटलला यायला काही साधन नव्हतं. बरोबर. तर जरी फ्रॅक्चर झालं तरी बऱ्याच वेळेला पेशंट घरीच असायचं. ओके. तर आफ्टर दॅट पॉईंट ऑफ टाईम मी जिथं काम करत होतो, तळेगावला मी काम करत होतो, तर तिकडे एक रुरल पॉप्युलेशन आहे. तर जेव्हा कोविडची वेळ संपली त्यानंतर आम्ही खूप निग्लेक्टेड केसेस बघितल्या की विच वेअर नॉट प्रॉपरली ट्रीटेड. बरोबर. and they were or were not treated properly. They were not treated only because they could not come to the hospital at that point of time from their homes. त्याच्यामध्ये आम्ही खूप सारे केसेस बघितल्या. दॅट वॉज ऑल्सो अ लर्निंग एक्सपिरियन्स, कारण की अशा केसेस आम्हाला कदाचित नॉर्मल लाईफमध्ये बघायला मिळालेल्या नसत्या. बरोबर. पण त्या आम्ही बघितल्या, त्याच्यावरती आम्ही ट्रीटमेंट केलं अँड दॅट हेल्प्ड अस टू गेन अ बेटर नॉलेज की आम्ही असं जर केस आली तर आम्हाला काय डिफिकल्टीज येऊ शकतात किंवा आम्ही त्याच्यामध्ये काय प्रोग्रेस करू शकतो. राईट. जसं पुण्यात एक सिग्निफिकंट एजिंग पॉप्युलेशन आहे, तर असे काय खूप कॉमन ऑर्थोपेडिक चॅलेंजेस आहेत जे ओल्डर जे सिनियर सिटिझन्स आहेत ते जे जनरली फेस करतात, आणि हाऊ कॅन दे कीप देअर मोबिलिटी आणि इंडिपेंडन्स थ्रू दिस? तर त्याच्यावर काही व्ह्यू आहेत? एजिंग पॉप्युलेशन पुण्याचं जे आहे ते एक तुम्ही बघाल तर ते खूप ॲक्टिव्ह आहे. बरोबर. इन दर सोशल लाईफ, इन दर फिजिकल लाईफ. जे तुम्ही म्हणाल की बसून ते आता शांतपणे पार्कमध्ये बसलं पाहिजे, तसं कोणी इथं करत नाही. ह्याला मी अजून एक असं कनेक्ट करेल की आता वर्क फ्रॉम होम हे पण एक कल्चर असं वाढलंय की नॉट नेसेसरी प्रत्येक जण टेबल आणि चेअरवरच बसेल. तो आपणच बघितलंय, जर घरी काम केलं लॅपटॉपवर तर प्रत्येकाची बसायची पद्धत पण वेगळी असते. तर प्लीज कंटिन्यू. तर हे पण मला एक असोसिएट करायचं होतं म्हणून. येस. तर त्याच्यामध्ये काय होतं की
पोझिशन जी असते तुमची वर्किंगची ती खूप मॅटर करते. ओके तुम्ही जर आज जर नेटवर बघितलं टेक्स्ट नेक सिंड्रोम ज्याला म्हणतो, ओके तर दॅट इज ऑल्सो इन्क्रीजिंग. ओके. तुमच्या डोक्याचं वजन हे खूप जास्ती आहे. हो 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 3 ते 5 किलो जर तुम्ही मानेवरही येते येस, pressure आणि त्याचं. कंटिन्युअस आजकाल आपण फोन बघत Exactly. असतो, आपण ही ही पोझिशन पोझिशन आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर लोकांना दिसून येतं की तुमचं नेक पेन हो, वाढतं, सर्वायकल पेन वाढते, हो. सर्वायकल प्रॉब्लेम्स वाढतात. राईट. दुसरं म्हणजे वर्क फ्रॉम होम जे तुम्ही म्हणला, त्याच्यामध्ये कसं आहे की कॉम्प्युटर बेस्ड तुमचं जर काम असेल तर बऱ्याच वेळेला मग कार्पल टनल सिंड्रोम होतात, सारखं माऊसवर काम करून बरोबर. वेस्ट प्रॉब्लेम्स होतात, आणि तेव्हा पण बसण्याची पोझिशन जी असते ती तुमची स्लाउचिंग होते. करेक्ट करेक्ट. एकदा स्लाउच तुम्ही झाला की मग तुम्हाला हळूहळू इनकरेक्ट पोश्चरमुळे येणारे बॅक प्रॉब्लेम्स अनेक आहेत. ओके. त्याच्यामुळे तुमचं पुढं जाऊन त्रास होतो. त्याच्यानंतर स्पाईनचे प्रॉब्लेम्स पण वाढतात. तर आमचे जे स्पाईन सर्जन आहेत लोकमान्य हॉस्पिटल्सचे, त्यांचं आम्ही जर तुम्ही त्यांच्याशी पुढे जर बोललात तर यू विल गेट द अपॉर्च्युनिटी टू नो दॅट दिस हॅज चेंज अ लॉट ऑफ थिंग्स. ओके. लोकांना, तरुण लोकांना नेक पेन जर तुम्हाला दिसून येते तर त्यांना बरोबर. फिजिओथेरपी प्रोटोकॉल्स, त्यांना एक पोश्चर गायडन्स की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे देणं खूप आजकाल गरजेचं झालेलं आहे. Absolutely. आणि याच्यामध्ये मला वाटतं आम्ही लास्ट इयरच एक कॅम्प कंडक्ट केला होता ज्याच्यामध्ये IT प्रोफेशनल्स करता आम्ही एक फिजिओथेरपिस्ट गायडन्स सिस्टीम लावली होती की बरोबर. ज्याच्यामध्ये तुम्ही काय चांगलं करू शकाल. ओके ओके. दुसरं, आता तुम्ही जसं म्हणलात की एल्डरली पॉप्युलेशन, काय ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यात काय करू शकतात. तर बेसिकली पुण्यामध्ये जे आपले एल्डरली आहेत त्यांना ॲक्टिव्ह जर राहायचं असेल तर दे नीड टू टेक व्हेरी गुड केअर ऑफ देअर बोन्स. बरोबर. आणि हे असं नाही आहे की फक्त बोन्स, तुम्हाला ॲक्टिव्हिटी लेवल्स मेंटेन करायला तुम्हाला मसल्स पण तेवढेच कामाचे आहेत. बरोबर. तर प्रोटीन इंटेक अलॉंग विथ कॅल्शियम इंटेक इज व्हेरी इसेन्शियल. ओके. बोन्स जे बनतात तर त्याच्यामध्ये आपण मिनरलायझेशन म्हणतो. बरोबर. टेक्निकल म्हणजे तुमचं कॅल्शियम त्याच्यावर बसवलं जातं. बरोबर. प्रोटीन फायबर्स असतात, प्रोटीन म्हणजे मेश असते, मेशमध्ये कॅल्शियम टाकून मग तुमचे बोन्स बनतात. तसं सांगायचं झालं तर यू नीड बोथ ऑफ देम. पण मी असं पण ऐकलं की एक्सेसिव्ह कॅल्शियम त्याच्याने पण काहीतरी विच इज ऑल्सो नॉट गुड फॉर द बॉडी. तर म्हणजे हा प्रमाण कसा मेंटेन करायचा? एक तर डेफिनेटली आहे की एक्सेस ऑफ एनिथिंग इज बॅड. बरोबर. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियममध्ये इट इज अ फाईनली मेंटेन लेवल. बरोबर. जास्ती पण तुम्हाला चालणार नाही आणि कमी तुम्हाला चालणार नाही. सो पहिले तुम्हाला तुमच्या लेवल्स मापून घ्यायला लागतील. ओके. सगळ्यांनाच ब्लड टेस्ट करायचे असतात अशातलाही भाग नसतं की लोक बऱ्याच वेळेला सुई लागली तर घाबरतात. तर आम्ही जे आता रेग्युलर कॅम्प्स करतो आमच्या सेनापती बाबाटोडच्या सेंटरला, त्याच्यामध्ये बोन मिनरल डेन्सिटी ज्याला म्हणतो BMD, हे स्क्रीनिंग आम्ही करतो विच इज नॉन इन्व्हेजिव्ह. राईट. अगदी सोपं असतं. तुम्हाला फक्त तुमचं टाच जे असते टाचे थ्रू आम्ही रेस पास करतो आणि त्या थ्रू आम्ही तुमची बोन मिनरल डेन्सिटी जाणून घेतो. त्याच्यावर तुमचा एक T स्कोअर आणि Z स्कोअर मिळतो विच इज टेक्निकल फॉर कम्पेअर्ड टू नॉर्मल पॉप्युलेशन्स तुमचं, किंवा कम्पेअर्ड टू एज मॅच पॉप्युलेशन्स तुमची बोन डेन्सिटी कशी आहे. ओके. त्या हिशोबाने जर समजा तुमची बोन डेन्सिटी खूपच कमी असेल तर डेफिनेटली यू नीड टू स्टार्ट कॅल्शियम अँड D3 सप्लिमेंट्स. बरोबर. इफ यू हॅव नॉर्मल बोन डेन्सिटी इट इज नॉट एसेन्शियल दॅट यू नीड टू स्टार्ट इट इमिजिएटली. तुम्हाला खूप जास्ती काही इंजेक्शन्स वगैरे D3चे किंवा कॅल्शियमचं काही वेगळंच काही करायचे असा यातला भाग नाही. राईट. तर तुमचं जे डेली लॉस असतात, कॅल्शियमचा जो डेली लॉस आहे तो जरी तुम्ही कव्हर केला देन दॅट इज गुड फॉर यू ॲट अ यंग एज, किंवा इफ युअर बोन मिनरल डेन्सिटी इज गुड. राईट. एक्सेस कॅल्शियमनी बऱ्याच वेळेला त्रास पण होतो. D3 जे आपण कॅल्शियम बरोबर घेतो, विटॅमिन D3, तर हे बॉडीत स्टोअर होतं. ते फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे. बरोबर. तर ते बॉडीत स्टोअर होतं. त्यामुळे एक्सेस D3 इज ऑल्सो बॅड, एक्सेस कॅल्शियम इज ऑल्सो बॅड. पण त्याच्याकरता मग तुम्ही जर पहिले तुमची बोन मिनरल डेन्सिटी जाणून घेतली तर दॅट इज अ गुड इंडिकेटर की तुम्हाला कसं लागेल किंवा काय ट्रीटमेंट कॅल्शियम किंवा बोन स्ट्रेंथ करता करायला लागेल. बरोबर. तसं जर म्हणजे तुमच्या व्ह्युअर्सला जर तसं जाणून घ्यायची इच्छा असेल तर आमचे कॅम्प्स रेग्युलरली होत असतात, दर संडेला पण असतात. ओके. तर तेव्हा आम्ही बोन मिनरल डेन्सिटी मशीन्स तिकडं आणून ठेवतो. ओके. दे आर ऑलमोस्ट व्हेरी लेस अमाऊंट, ऑलमोस्ट फ्रीज. तर तुम्ही तेव्हा येऊन जाणून घेऊ शकता. ऑलराईट. हे एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे आय थिंक, कारण का आज लोकांना जरी अवेअरनेस जरी असला तरी त्यांना या कॅम्प्स आणि या बाबतीतलं फार कमी नॉलेज असतं. येस. कारण का मे बी आपण सोशल मीडियावर वगैरे सगळीकडे आपण प्रचार करतो, पण नॉट नेसेसरी की हे प्रत्येकाला माहिती आहे की आपण हे करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, बरोबर. तर ऑर्थोपेडिक सर्जरी आणि हे जे प्रोफेशन आहे तुझं, आय थिंक हे खूप डिमांडिंग असेल, कारण का द काइंड ऑफ केसेस असं
आपल्याला माहिती आहे, दिवसाला आय थिंक 30 ते 40 ऑपरेशन्स होतात ॲट द हॉस्पिटल. आमचा रेकॉर्ड आहे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये, Okay. कंडक्टिंग आय थिंक 52 सर्जरीज वाव, इन अ डे. अमेझिंग. तर हे फारच टॅक्सिंग Yes. असेल, तर तू वर्क लाईफ बॅलन्स आणि कसं मेंटेन करतो, हाऊ डू यू डिस्कनेक्ट? कारण का कधी कधी जेव्हा आपण पेशंट्स आणि याच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह असतो तेव्हा एक आपला एक इमोशनल कनेक्ट पण असतो आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी पण हे असतं, पण हाऊ डू यू डिस्कनेक्ट, कसं तू मेंटेन करतोस? ह्याच्यामध्ये तर आता आय एम व्हेरी म्हणजे मला खूप आवडलं की तुम्ही हा क्वेश्चन विचारला, कारण की आताच जर तुम्ही बघितलं तर नारायण मूर्तींचं एक वाक्य आलंय Absolutely, the 70 hour week. 70 hours you have to work. Yeah, So he is saying that you should not even take holidays. You Right. work 10 hours every day of the week. absolutely. आणि म्हणजे जर समजा आता मी हे सांगतो की तुम्ही जर रेसिडेन्सीमध्ये बघायला गेलात तर डॉक्टर्स विल कम्प्लीट दॅट 70 hours इन Wow. हाफ अ वीक. ओ, जर समजा आज तुम्ही बीजे मेडिकलला गेलात, बरोबर. तिकडचा रेसिडेंट जर समजा त्याचा डबल म्हणजे कॉल असतो आमचा, तो 24 hours असतो. हम्म, तुमचं जर युनिट 1 असेल हम्म. आणि तुमचा संडे ऑन कॉल असेल तर संडे, मंडे My God. आणि हाफ ट्यूजडे. सो बाय द टाइम दॅट रेसिडेंट इज डन विथ हिज वर्क ही विल हॅव कम्प्लिटेड 66 hours. Wow. So Narayan खूपच Murthy has आहे. been, yeah, so Insane Narayan आहे. Murthy has been left behind by us अच्छा. quite a while ago. आणि आय थिंक कोविडमध्ये तर त्याच्याही डबल झाला असेल, ट्रिपल COVID झाला असेल. was- म्हणजे हॅट्स ऑफ टू डॉक्टर्स आणि एव्हरीवन. म्हणजे तसंच आपण आपल्याकडे म्हणलं जातं डॉक्टर म्हणजे देवाचंच रूप Yes. असतात, पण खरंच जे चॅलेंजेस होते. पण मग कमिंग बॅक टू द क्वेश्चन, Yeah. तू कसं तरी डिस्कनेक्ट Yeah, करतोस, काय so- प्रयत्न करतोस? आणि कसं? हे कसं असतं की सर्जरी जे असतं ते ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही करतो, तर इट इज कम्प्लिटली कट ऑफ फ्रॉम लाईट. बरोबर आहे. हां. तुम्हाला आउटसाइड Okay. एन्व्हायरमेंटशी काहीच संबंध नसतो. वी Okay. वर्क इन 17 degrees Celsius टेम्परेचर्स ओके. आणि कंटिन्युअस तुम्हाला जर तुम्ही ट्रॉमा सर्जन असा किंवा तुम्हाला सियाम लागेल, तुम्ही हेवी लेट गाऊन घालता आणि त्यात सारखं वाकून काम असतं. हो. तर याच्यामध्ये आमचं वर्क लाईफ बॅलन्स जेवढं व्हायला पाहिजे तेवढं बऱ्याच वेळेला होत नाही. ओके. पण तरी तू काय म्हणजे एक्सरसाइज वगैरे असं कसं तर मला स्वतःला जिमिंगची खूप आवड आहे. ओके. तर मी ट्राय करतो की ॲटलिस्ट म्हणजे 4 to 5 hours अ वीक आय हां. शुड गिव्ह टू माय स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीज. ओके. जिम करून जरा म्हणजे मलाही बरं वाटतं आणि इट इज गुड सोर्स ऑफ ॲब्सोल्युटली. स्ट्रेंथ फॉर ऑर्थोपेडिक सर्जरी इज लाईक टॅक्सिंग. सो बरोबर. तुम्हाला स्ट्रेंथ असणं खूप गरजेचं एक्झॅक्टली आहे. एक्झॅक्टली. तसं हे आहे. आणि आता जर बघायला गेलं तर सरकारने हळूहळू सीट्स वाढवायला लागलेत, पीजी सीट्स पण. तर आय थिंक दॅट इज गुड इन अ वे की जे आम्ही आमच्या रेसिडेन्सीमध्ये केलेलं आहे ते आमच्या ज्युनियरला नाही करायला लागणार. अच्छा. म्हणजे बऱ्याच वेळेला आमचे डॉक्टर्स असं म्हणतात की द आवर्स यू हॅव वर्क इन युअर रेसिडेन्सी आर युअर बॅज ऑफ ऑनर. तर हे मला वाटतं एक थोडं टॉक्सिक फेनॉमिना आहे की बरोबर. नो बडी शुड हॅव टू वर्क 24, 48, 66 hours बरोबर. कंटिन्युअसली. करेक्ट. तर त्याच्यामध्ये झोप बी फारवून हे करण्यापेक्षा एक पॉईंट ऑफ टाईमला आपण एक निर्णय घेतला पाहिजे. आणि एस्पेशली जे PGs आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स, रेसिडेंट्स आहेत, त्यांचं वर्कलोड कमी करण्याकरता आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. बरोबर. ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन तू खूप पेशंट्सना असं डिफरंट वॉक्स ऑफ लाईफमधनं तुला त्यांचा अनुभव आले की अगदी लहानपासनं मोठ्यापर्यंत काय काय टचिंग इन्स्पायरिंग स्टोरीज किंवा असे काही तुझ्या जर्नीमधले किस्से असतील तर ते तू शेअर करू शकतोस? काही एक्झाम्पल्स जे आहेत ते म्हणजे माझ्या रेसिडेन्सीमधले आहेत आणि काही मी इकडे येऊन लोकमान्य हॉस्पिटलमध्ये जाणून घेतले तेही आहेत. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर जसं तुम्ही म्हटलं की डॉक्टर्स देवाचं स्वरूप लोक मानतात, तर पेशंट खूप जास्ती ट्रस्ट डॉक्टर्सवर देतात. बरोबर. आणि दे हॅव हाय एक्सपेक्टेशन्स की माझं व्यवस्थित होईलच. पण इकडं एक मला सांगायचं असं वाटतं की डॉक्टर्स जरी देवाचं स्वरूप तुम्ही मानत असला तरी ते देव नाही आहेत. बरोबर. ईच अँड एव्हरी प्रोसिजर ॲट एनी हॉस्पिटल ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम कॅन हॅव सम ऑर द अदर कॉम्प्लिकेशन. हे जग जाहीर आहे. म्हणजे जे आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की 3 ते 5%, 1 ते 2% वेगवेगळ्या प्रोसिजरचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन हे होऊ शकतात. बरोबर. हे कुणी मुद्दामून करायला जात नाही किंवा त्याच्यामध्ये कुणाची चूकही नसते, पण हे होऊ शकतात. आणि आम्हालाही कधी असं वाटत नाही की कुठल्या पेशंटचं वाईट व्हावं किंवा वी आर प्रेइंग दॅट वी डोंट हॅव एनी कॉम्प्लिकेशन्स अँड वी गिव्ह लॉट ऑफ एफर्ट्स टू परफेक्ट आवरसेल्व्स की आमच्याकडनं असं काही होणार नाही किंवा
चान्सेस खूप कमी होतील. हम्म. त्याच्यामध्ये मग मला असं सांगायला वाटतं की आम्ही लहान मुलांचे ज्या सर्जरीज करतो, तर एक आमच्याकडे आत्ताच लोकमान्यला पेशंट आले होते जे दुबईमध्ये पडले होते ओके. आणि त्यांच्या लहान मुलाचं जे मांडीचं हाड होतं ते फ्रॅक्चर झालं होतं हम्म. आणि दुबईमधनं येताना त्यांनी प्लास्टर करून आणलं होतं हम्म. आणि इथं आल्यावर आम्हाला दिसलं की ते हाड व्यवस्थित जुळत नाही आहे, हम्म. ते तिरकं होतं. तर ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम की 6 ते 7 वर्षाच्या मुलाची सर्जरी करायची का, हम्म. हा एक खूप डिसिजन आम्हाला म्हणजे आम्ही जरी सर्जरी त्यांना सांगितली पण त्याच्या बरोबर. पेरेंट्स बरोबर बसून बरोबर. की त्याला काय काय आणि आफ्टर तुम्ही जर पेरेंट असाल तर डेफिनेटली तुम्हाला कधी वाटत नाही की आपल्या मुलाला त्रास व्हावा किंवा सर्जरी त्याची व्हावी असं. बरोबर. पण मग याच्यामध्ये आम्ही त्याच्या पेरेंट्सबरोबर बसलो, त्याचे सगळे त्यांना फायदे सांगितले आणि ते प्लास्टर हल्ल्यामुळे त्याचं हाड जे वाकडं आहे तिथे सरळ नाही केलं तर बऱ्याच वेळेला कदाचित त्याला अजून पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन येऊ शकतात हेही आम्ही त्याला सांगितलं. ओके. तर ही अंडरवेंट अ सक्सेसफुल सर्जरी. त्याच्यानंतर आज तो चालतोय व्यवस्थित, त्याचं इम्प्लांट काढायचंही ऑपरेशन झालेलं आहे आणि ही इज ॲब्सोल्युटली फाईन, वॉकिंग अबाउट नाईसली. दुसरं म्हणजे मी सांगायचं झालं तर एक संधिवात आपण आत्तापर्यंत बोललो ते ऑस्टिओआर्थरायटिस होते, बरोबर. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस जो असतो तो यंगर एज ग्रुप पॉप्युलेशनला अफेक्ट करतो. सो आर्थरायटिस कॅन बी ऑफ डिफरंट टाईप्स ऑल्सो. अच्छा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिजनरेटिव्ह किंवा इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस वगैरे जे आमवात ज्याला आपण म्हणतो, हे प्रकार जे असतात ते यंगर पॉप्युलेशन्सला अफेक्ट करतात. ओके. आणि जर समजा तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा अँकालोजिंग स्पॉन्डिलायटिस असेल तर जे ओल्डर एज ग्रुपमध्ये आपल्याला दिसतं त्याच्याहून खूप जास्ती लवकर एका यंग एजमध्ये साधारणपणे 37 इयर्समध्येच ते लवकरात लवकर होत जातं. ओके. तर हे एक फार ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्स असतो पेशंट करता पण की माझे 30 वर्षाच्या वयातच माझे गुडघे चालत नाही आहेत. बरोबर. की आय एम 30, माझे जे पियर्स आहेत ते पळतायत, हे करतायत, पण आय एम नॉट बेड रिडन. आणि शाळेत पण होतं काय काय लोकांना, म्हणजे जुवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस पण असतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये जर आपण एक बघायला गेलं तर आमच्याकडे एक पेशंट होती जिचे ऑल जॉईंट्स वर अफेक्टेड बाय रुमॅटॉइड आर्थरायटिस. आणि त्याच्यामध्ये तिचे दोन्ही नीज यांना खराब झाले होते, दोन्ही खुबे, दोन्ही हिप्सही खराब झाले होते. सो अल्टिमेटली वी हॅड टू स्टेज हर फॉर ऑल जॉईंट रिप्लेसमेंट, ऑल फोर जॉईंट रिप्लेसमेंट. आणि आम्ही ते स्टेजनी करत गेलो. खूप जास्ती त्यांना टाईम लागला, 1-1.5 महिना, कारण की ऑल चौघाही जॉईंट्सचं ऑपरेशन करायचं होतं. डिफिकल्ट होतं. त्यांची हाडाची कंडिशन पण एवढी चांगली नव्हती. रोबॉट्स याच्यात खूप मदत झाली आणि ॲट द एंड ऑफ 1.5 to 2 months शी वॉज एबल टू स्टँड ऑन हर ओन फॉर ऑलमोस्ट द फर्स्ट टाइम इन 5 to 10 years of her life. 5 years in her life. Okay. She was able to stand and take few steps of her own. Wow. And at that point of time she was so happy. Yeah. आणि अजून म्हणजे मी जसं सांगितलं की आमच्याकडे पेशंट बाहेर गावचे येतात किंवा बाहेर देशातले येतात. बरोबर. तर मला मध्ये बांगलादेशला जायची संधी मिळाली. ओके. तर अनेक आमचे जे पेशंट असतात ते बांगलादेशवरनं पण येतात. तर तिकडं मी गेलो जेव्हा त्यांना कळलं की मी तिकडं आलोय तर त्यांच्याशी माझी खूप ठिकाणी बोलणी झाली अँड दे वर सो हॅपी विथ द आउटकम दे हॅव गॉट की त्यांनी मला तिकडं पूर्ण बांगलादेश फिरवला असं म्हणायला. अरे वा. एवढे त्यांचा आमच्याबरोबरचा एक लगाव होता. आणि डेफिनेटली विल गेट टू सी की जर समजा तुमची ट्रीटमेंट जर एवढी चांगली असेल तर पेशंट्स आर ऑल्सो व्हेरी ग्रेटफुल टू यू. बरोबर. आणि वी आर ग्रेटफुल टू देम ऑल्सो फॉर फॉलोइंग द फिजिओथेरपी प्रोटोकॉल्स प्रॉपरली अँड दे हॅव गॉट फॅन्टॅस्टिक आउटकम्स. अँड nothing will put a smile on your face than seeing that a patient who was bedridden or ridden to the chair की आज मी खुर्चीवरच उठून फक्त 3-4 पावलं चालू शकतो, तो जेव्हा सरळ पावलाने आपल्या ओपीडी मध्ये चालत येतो म्हणतो डॉक्टर ऑपरेशन झाले मला वाटतही नाही. दॅट इज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस इन आवर लाईफ. अगदी बरोबर. याच्यावरच एक क्वेश्चन आहे माझ्याकडे. जसं तू म्हणला रोबोटिक्स, आय थिंक हा सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू आपण म्हणू शकतो फॉर ऑर्थोपेडिक सर्जरीज आत्तापर्यंत. आपण जर या विषयावर आपल्याला कळालंय तर सिन्स आता द एज ऑफ AI मध्ये आपण आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे सगळे येत आहे, सपोर्टिंग रोबोटिक्स ऑब्व्हियसली. असं काय आहे का की पुढे डॉक्टर्सच्या ऐवजी फक्त रोबोट्स असतील हॉस्पिटल्समध्ये, असं कधी काय होऊ शकतं? अशी काय कॉम्पिटिशन? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये रिसर्च खूप चालू आहे. म्हणजे आता लोकमान्यला वैद्य सरां पण त्या एका ग्लोबल स्टडी ग्रुपमध्ये इन्व्हॉल्ड आहेत ज्याच्याने ते सर्जरीजचं स्टडी करतायत कशा होतात ते. बरोबर. त्याच्या थ्रू काहीतरी करता येते का, पण दॅट इज अ लॉंग वे ऑफ असं मला वाटतं. ओके. कारण की आत्ता पण जे रोबोट्स आहेत त्याच्यामध्ये सर्जनचा रोल रोबोट्समध्ये
खूप असतो बरोबर. की रोबोट कॅन मॅप इट आउट, पण ते परफॉर्म करायला तुम्हाला सर्जनची सर्जन गरज पाहिजे लागते. ऑब्व्हियसली. काही असे रोबोट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्जनची गरज लागत नाही, ओके. जे स्वतः सर्जरी करतात. हां. पण मला असं वाटतं की हे माझं पर्सनल फिलिंग आहे की ते किती म्हणलं तरी मशीन आहे, तर बरोबर आहे. ऑटोमॅटिकली जरी तुम्ही त्याला सोडला करायला, हां. तर कुठल्या तरी समजा पॉईंटला तुमचं गडबड झाली. रोबोट हल्ला खरंय. किंवा तुमचा पाय हल्ला आणि इमिजिएटली तुम्ही बंद नाही करू शकला, तर प्रॉबेबली इट विल बी डिझास्टर्स. त्यामुळे बरोबर. इट इज बेटर टू हॅव अ सर्जन इन्वॉल्ड, की तुम्हाला एक ह्युमन टच राहतो अँड यू कॅन प्रिव्हेंट एनी सच कॉम्प्लिकेशन्स ऑल्सो. दॅट इज माय पर्सनल फिलिंग. पीपल विल हॅव नाही, डिफरंट. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. ऑन अ पर्सनल नोट, म्हणजे बिईंग अन ऑर्थोपेडिक सर्जन, तुला व्हॉट कीप्स यू पॅशनेट, व्हॉट कीप्स यू इन्स्पायर्ड? काय असं लोकमान्य हॉस्पिटलवर असोसिएशन असल्यापासून काय एक असं तुझं एक आहे, एक असं वॉन्ट जो जो तो नाही की नाही आय एम डुईंग समथिंग राईट, Yeah. तर हे काय आहे असं काय? हाऊ डू यू कीप यू सेल्फ मोटिवेटेड? सो लाईक आय सेड फर्स्ट इज दॅट की पेशंट्सची स्माईल जेव्हा ते परत येतात ताट पायलाने चालत, की वी आर गुड, वी आर डुईंग आवर ॲक्टिव्हिटीज डेली, बरोबर. अँड यू सी द स्माइल्स ऑन देअर फेसेस. दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट मोटिवेशन. राईट. अँड सेकंड, जर माझं पर्सनल मोटिवेशन जर धरलं तर दॅट इज वैद्य सर. नरेंद्र वैद्य सरांना जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही त्यांना सर्जरी करताना जर एक बघितलं, तर दॅट इज, जर तुम्ही रोहित शर्माला क्रिकेट खेळताना बघितलं की अरे उद्या मी जाऊन 150चा बॉल 6ला मारू शकतो. राईट. हां. सो जे होत नाही की तुम्ही पिचवर गेल्यावर कदाचित तुम्ही फर्स्ट बॉलला बोलडाल, पण बरोबर. जेव्हा तुम्ही त्यांना सर्जरी करताना बघता, तर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ओव्हर लास्ट 30 इयर्स, तर त्याच्याने तुम्हाला ती सर्जरी एवढी इझी वाटते. अँड द वे विच ही डज इट, सो इट इज लाईक सर्जन्स आर ट्रू आर्टिस्ट. राईट. तर वी ट्रेन टू बी पेंटर्स. तर त्या हिशोबाने जे ते डेलिकेट, म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जरी खूप हाणामारी किंवा ठोकायचं काम असं समजतात. दॅट इज रिअल रिस्पेक्ट फॉर सॉफ्ट टिश्यूज. आणि तशी सर्जरी करायला जर जमली, तर मग माझ्या आयुष्यात मी काहीतरी केलं असं मला समजायला येईल. ही इज वन ऑफ माय बिगेस्ट मोटिवेटिंग फॅक्टर्स, अँड आय होप दॅट आय विल बी लाईक हिम फ्यू इयर्स डाऊन द लाईन. ॲब्सोल्युटली. टचवूड. जसं आता तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन विथ रोबोटिक्स आणि रिसर्चमध्ये आहात, पण असा कुठला क्षेत्र आहे इन दिस की ज्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स व्हायला आवडेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च किंवा असं काहीतरी काय फ्युचर इन कमिंग इयर्स तुम्हाला जे वाटते नाही आता हे विल बी अ नेक्स्ट बिग थिंग, असं काही आहेत का? याच्याकरता आमचे एक जॉन चांदली नावाचे एक खूप मोठे अमेरिकन सर्जन होते. ओके. तर त्यांचं एक वाक्य होतं की ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये बऱ्याचशा जे डिस्कवरी झाल्यात ते व्हायच्या आहेत, ते झालेल्या आहेत. ओके. तर याच्यामध्ये पुढं जर काही करायचं असेल इनोव्हेशन, तर ते ऑर्थोबायोलॉजिक्सनी होईल. ओके. ऑर्थोबायोलॉजिक्स म्हणजे काय, की जिकडे आपण रिप्लेस करतोय, का रिप्लेस करतोय, कारण की ते बॉडी स्वतः परत बनवू शकत नाहीये. ओके. किंवा त्याची जी रिकव्हरी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये. तर हे एक फील्ड आहे, किंवा हे एक ब्लिडिंग एज ज्याला आपण म्हणतो, कटिंग एज टेक्नॉलॉजी, की हे होऊ शकतं का, की आम्ही कार्टिलेजला परत तसंच्या तसं कॅन वी रिग्रो इट बॅक. ओके. जसं आम्ही आता बऱ्याच वेळेला PRP इंजेक्शन्स देतो, स्टेम सेल थेरपीवरती पण काम चालू आहे, जे आमच्याकडे लोकमान्यला होतं. पण आम्हाला त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह रिझल्ट पाहिजे, किंवा एक फायनाईट रिझल्ट पाहिजे, की हो होतच. इट शुड नॉट बी लेफ्ट टू चान्स, अँड प्रॉबेबली दॅट विल चेंज सर्जरी फॉर एव्हर. ओके. ऑर्थोपेडिक सर्जरी एस्पेशली रिप्लेसमेंट्स, जर समजा आम्ही तसं करू शकलो की वी आर गेटिंग गुड कार्टिलेज ग्रोथ, वी आर गेटिंग ॲब्सोल्युटली नाईस कव्हरेज, तर दॅट विल चेंज रिप्लेसमेंट सर्जरीज फॉर क्वाईट अ बिट. आणि ते त्याचा उपयोग तुम्हाला कदाचित फ्रॅक्चर हिलिंगमध्येही दिसेल, की तुम्हाला फ्रॅक्चर हिलिंग जास्ती स्पीडनी करता आलं तर विथ रिप्लेसमेंट. सो दॅट विल चेंज ऑर्थोपेडिक सर्जरी फॉर एव्हर. अमेझिंग. आता जसं आपण मूवीजमध्ये बघतो काय काय, फॉर एक्झाम्पल कबीर सिंग, डॉक्टरची जर्नी कशी असते, तर कारण का माझे काय काय मित्र होते मेडिकलला, आणि खूपच म्हणजे विचित्र स्केड्यूल असतं. तर तुझ्या जर्नीवरनं काय असे काय पॉईंट्स आहेत, किंवा असं काय की जे आत्ता मेडिकलला स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, त्यांनी हा पॉडकास्ट बघून इन्स्पायर व्हावं की नाही, टच दॅट जर्नी फॉर एक्झाम्पल, तर थोडं त्याच्या बाबतीत सांगू शकतोस? येस, शुअर. ह्याच्यामध्ये मी असं सांगतो की 2 मूवीजनी खूप ग्लॅमराईज केलं.
मेडिकलला. एक होता पहिले मुन्नाभाई MBBS, दुसरं होतं कबीर सिंग. बरोबर. आणि कबीर सिंग मध्ये आय डोंट नो वाय पण त्यांनी त्याला ऑर्थोपेडिक सर्जनच दाखवला. एक्झॅक्टली. तर जे आता मेडिकलमध्ये जाणार आहेत किंवा ज्यांना जायची इच्छा आहे तर त्यांना मी हे सांगतो की हे स्प्रिंट नाही आहे की 100 मीटर्सची स्प्रिंट घेऊन तुम्ही उसेन बोल्ट बनणं, तसं नाही. हे ॲक्च्युली मॅरेथॉन आहे किंवा आयर्न मॅन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्ती तुमची तपश्चर्या करायला लागते. यू नीड टू ट्रेन एव्हरी डे. यू नीड टू ट्रेन एव्हरी डे. आणि असं म्हणजे मी असं डिप्रेस करायला नाही, पण ॲट द एंड पॉईंट तुम्हाला असं सक्सेस गॅरंटीड असं कोणीच सांगत नाही की हो तुम्हाला हे मिळणारच आहे किंवा तुम्ही हे बनालच आणि यू विल बी द बेस्ट किंवा. बरोबर. आणि जे आपण डॉक्टर्समध्ये बघतो की आपण एक फार छोटं पॉप्युलेशन बघतो की अरे ते खूप मोठे आहेत किंवा त्यांच्याकडं एवढे गाड्या आहेत, हे आहेत. बरोबर. दॅट इज ऑल्सो अ स्मॉल पॉप्युलेशन. बरेचसे आपले म्हणजे बाकीचे जे असतील ते कदाचित इफ यू सी अदर डॉक्टर्स देअर लाईफस्टाईल्स वोंट मॅच युअर एक्सपेक्टेशन्स किंवा तुम्हाला मग ते मॅनेज करणं खूप अवघड जातं. राईट. माझ्या आईवडिलांनी विचार केला होता की मुलगा लगेच कमवायला लागेल, तर हे जे असतं काही एक्सपेक्टेशन जे असतात ते आपल्याला मॅनेज करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि यू शुड हॅव रिअलिस्टिक गोल्स. करेक्ट. हे एक मला सांगायचं असतं. आणि दुसरं म्हणजे एकदा तुम्ही मेडिकलमध्ये पडला असाल आणि तुम्ही MBBS करताय तर बऱ्याच वेळेला हे डिस्कशन खूपचा वेळेला होतं, हॉस्टेल्समध्ये होतं, कॉलेजमध्ये होतं की यार तेव्हाच इंजिनिअरिंग घेतलं असतं तर आज माझे मित्र सेटल झालेले आहेत US मध्ये, बाहेर जाऊन त्यांचे घरं आहेत, गाड्या आहेत, मी अजून शिकतोय आणि मी कदाचित अजून 30 पर्यंत शिकत राहीन, तर बरोबर तेव्हाच मी का नाही इंजिनिअरिंग घेतलं. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की एकदा तुम्ही फक्त त्या मुलाला जाऊन विचारा की खरंच मी जर आज तुला चान्स दिला तर विल यू टेक इंजिनिअरिंग. नोबडी विल. ते तुमचं एक पॅशन असतं की जरी तुम्ही किती बोलला की आज मी इंजिनिअरिंग तेव्हाच घेतलं तरी कुणी घेणार नाही. ते फॉर अ मुमेंट वाटतं. येस, फॉर अ मुमेंट ते स्वतःच्या मनाला सांगायला बरं असतं. बरोबर. आणि तुमचं जे स्पेशालिटी सब्जेक्ट आहे तर नीट PG जी असते ही खूप अवघड असते आणि त्याचे स्पेशालिटी सब्जेक्ट डिसाईड होतात. तुम्हाला ज्याच्यामध्ये रस आहे हे घेऊन तुम्ही सब्जेक्ट चूज करा. कारण की बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की पिअर प्रेशर किंवा सोसायटल प्रेशरमध्ये येऊन मुलं सीट चूज करतात की त्यांचं मेन असतं की मला जास्ती ह्या रूट थ्रू सक्सेस मिळेल किंवा त्या रूट थ्रू सक्सेस मिळेल. आणि हे साहजिक आहे की इफ यू आर स्टडिंग फॉर 7-8 years आणि तुम्हाला मग ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम यू आर स्टार्टिंग टू अर्न फॉर सक्सेस की मग मला बाबा आयुष्यात मला मोठं बनायचं तर मी ही ब्रांच घेईन किंवा ती ब्रांच घेईन. तर हे असं आहे की ते लग्नासारखं आहे की तुम्हाला त्या फील्ड बरोबर अजून पुढचे 30 ते 35 वर्ष किमान काढायचे. बरोबर आहे. तर ज्याच्याशी तुमचं खरंच जुळतं आहे फील्डशी, जसं पर्सनल कम्पॅटेबिलिटी म्हणतो आपण, करेक्ट, तसंच फील्ड कम्पॅटेबिलिटी पण बघा. ओके. उगाच प्रेशरमध्ये येऊन कुठलं तरी फील्ड घेऊन नंतर त्रास होणे किंवा नंतर डिप्रेस होणे ह्याच्यामध्ये इश्यू नाही. आणि तुमचं किती म्हटलं तरी एक वर्क लाईफ बॅलन्स स्वतः आखून घ्या. बरोबर. आपण बघतो की आजकाल PG रेसिडेंट सुसाईड आपण ऐकतो. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड डिप्रेसिंग टॉपिक. एक्झॅक्टली. की खूप अलार्मिंग टॉपिक आहे हा. 7 ते 8 वर्ष जो मुलगा शिकतोय त्यांनी एवढं सोचलंय दॅट ही इज एंडिंग इज लाईफ ॲट वॉट कॉस्ट. तर असं नाही आहे की सगळ्यांनीच एकच म्हणजे सगळ्याच्या सक्सेसचा पॅरामीटर तोच असतो असं नाही. बरोबर. मेनी पीपल हॅव डिफरंट पॅरामीटर्स फॉर सक्सेस. सो तुमचा पॅरामीटर पहिले डिसाईड करा अँड देन यू गो फॉर द ब्रांच, देन यू ऑप्ट वॉट यू हॅव टू डू. It doesn't matter what the world says, but at the end, your mental peace and stability matters a lot compared to what anybody else says. असं मला वाटतं, जे पर्सनली माझं फिलिंग आहे. नाही खूपच आजकालचे जे तुम्ही 70 hours वर्क वीक वगैरे बघितलं, हे लोक सांगतात आणि ते सक्सेसफुल झालेले आहेत, नो डाऊट. बरोबर, कदाचित त्यांनीच झालेले असतील, पण तुमचे पॅरामीटर्स ऑफ सक्सेस तुम्ही डिसाईड करा. अँड इट इज नॉट वर्थ losing your life on. Absolutely. नाही, amazing उत्तर आहे. I think about we have covered a spectrum of topics. I think आजच्या या पॉडकास्टमध्ये तर आमच्या व्ह्युअर्सला पण भरपूर इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आज. आणि आय थिंक हा जो एक गॅप आहे की ॲक्सेप्टिंग रोबोट्स ॲज अ सर्जन्स, म्हणजे नॉट ॲज अ सर्जन, ऑब्व्हियसली ॲज अ टूल, ठीक आहे, टू डू द सर्जरी प्रॉपरली. आय थिंक हा पॉडकास्ट आमच्या व्ह्युअर्ससाठी खूपच बेनिफिशियल असेल. तुम्हालाही जर काही प्रश्न असतील
की रिगार्डिंग अ सर्जरी किंवा नी रिप्लेसमेंट, जॉईंट रिप्लेसमेंट, आर्थरायटिस, तर डेफिनेटली तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करू शकतात. डेफिनेटली आम्ही डॉक्टर श्रीरंग गोडबोलेला आम्ही सांगू टू आन्सर मॅक्सिमम क्वेश्चन्स. येस. आणि ऑब्व्हियसली सरांची प्रॅक्टिस आहेच लोकमान्य हॉस्पिटलला आणि प्लस आपल्या ब्रांचेस ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे. म्हणजे मी सांगतो की मी आता सेनापती बापट रोड लोकमान्य ब्रांचला अटॅच आहे, तर माझी ओपीडी तिकडे सकाळी 10 ते 2 व संध्याकाळी 4 ते 6 मध्ये असते. येस, तुम्ही कधी जर वाटलं तर तुम्ही लोकमान्य हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करू शकता. ॲब्सोल्युटली. आय विल बी व्हेरी हॅपी टू हेल्प यू. तुमचं जर याच्यावरती तुम्ही कॉमेंट्स अँड ऑल मी आन्सर करायचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि सर आमच्या एकदा व्ह्युअर्ससाठी तुम्ही सांगाल की काय बोलता याला लाईक, शेअर आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि फर्स्ट टाइम दॅट आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू डू दिस. सो काय बोलता या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲब्सोल्युटली. तर आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. खूप अमेझिंग झाला हा एपिसोड आणि आय थिंक विल डू मोर बिकॉज आमच्या व्ह्युअर्सना नक्कीच उत्सुकता भरपूर असणार आहे त्याच्यातनं. म्हणजे आमच्याकडे जे वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत, नॉट जस्ट जॉईंट रिप्लेसमेंट, वी आर स्पाइन सर्जरी, वी आर स्पोर्ट्स मेडिसिन, वी आर स्पेशालिस्ट फ्रॉम ईच अँड एव्हरी फील्ड. सो जसं आपण पुढे जातो कदाचित आपल्याला याच्यावर जास्ती बोलायला मिळेल, तुमच्या व्ह्युअर्सला त्याचा फायदा. ॲब्सोल्युटली. आय थिंक थँक्यू सो मच फॉर कमिंग.